इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत जे काम चालू आहे त्याच्या युनिसन प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी शासनामार्फत नेमलेले आहे. त्या ठिकाणी मी रेसिडेन्शियल इंजिनियर म्हणून काम पाहत आहे. तो प्रोजेक्ट 310 कोटीचा आहे. 59 किलोमीटर लेंथ आहे. फ्लेक्झिबल पेमेंट आहे. तर आता सर्वांना मी विनंती करतो की मी आता माझे जे लेक्चर आहे ते चालू करायची परवानगी द्यावी. तर रोड कन्स्ट्रक्शनमध्ये आपण जे यायचे रोडचं जे इम्पॉर्टन्स आहे ते आपल्याला सर्वांना माहीत आहे. ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट, त्याच्यानंतर कनेक्टिंग सिटीज, हे बरंचसं आपलं रोडमुळं हे जातं. इंडस्ट्रीयल आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ कंट्री जे आहे ते केवळ रोडमुळं होतं आहे. रोड्स प्लेइंग इम्पॉर्टंट रोल इन डिफेन्स ऑल्सो. आणि हे जे रोडचं काम आहे हे आम्ही एज्युकेट करतो. त्याआधी त्याचे इंट्रोडक्शन जे आहे ते देतो मी. क्लासिफिकेशन ऑफ रोड आहेत. क्लासिफिकेशन टाईप ऑफ रोड क्लासिफिकेशन डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी अँड कनेक्टिव्हिटी अकॉर्डिंग टू ट्रॉफिक, अकॉर्डिंग टू ट्रान्सपोर्ट, अकॉर्डिंग टू इंडस्ट्रियल इम्पॉर्टन्स, अकॉर्डिंग टू लोकेशन. ओव्हरऑल क्लासिफिकेशन also depends upon the according to famous cities. आता क्लासिफिकेशन ऑफ रोड जे आहे ते सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो. विलेज रोड आहेत, अदर डिस्ट्रिक्ट रोड आहेत, मेजर डिस्ट्रिक्ट रोड आहेत, स्टेट हायवे आहेत, मेजर स्टेट हायवे आहेत, नॅशनल हायवे आहेत, एक्सप्रेसवेज आहेत, कोस्टल हायवे आणि डिफेन्स रोड. असे क्लासिफिकेशन ऑफ रोड हे जे 20 वर्षाचा रोड डेव्हलपमेंट प्लॅन आहे, रस्ते विकास योजना जी आहे महाराष्ट्र शासन किंवा MOST मार्फत यूज केली जाते. त्यामध्ये सुरुवातीला 1964 मध्ये नागपूर हायवे प्लॅन आपल्याकडे तयार झाला आणि 1961 ते 81 पासून रेग्युलर 20 वर्षाचा रस्ते डेव्हलपमेंट प्लॅन आपण आता एक्झिक्यूट करत आहोत. सध्या आपला 2021 ते 21 रोड डेव्हलपमेंटचा प्लॅन सध्या अस्तित्वात असून त्यानुसार आपण रोडचं ऑपरेशन करतो. FARचं ODR करतो, ODRचं MDR करतो, MDRचे स्टेट हायवे, स्टेट हायवेचे मेजर स्टेट हायवे, मेजर स्टेट हायवेचे नॅशनल हायवे, नॅशनल हायवेचे एक्सप्रेसवे, डिफेन्स रोड, कोस्टल रोडचं अपग्रेडेशन. अशा बऱ्याचशा आपण 2021 ते 21 प्लॅनमध्ये हे करतो. आणि हे सर्व करत असताना आपण IRC जे इट इज सेमी ऑफिशियल टेक्निकल बॉडी फॉर्म इन 1934 आणि ते इट गाईड्स टू MOST इन ऑल स्टेट हायवेज. त्यांचा आपण गायडन्स घेतो. IRCचा इंडियन रोड काँग्रेसचा आपण गायडन्स घेतो आणि त्यांच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे आपण सर्व प्लॅन, एस्टिमेट, एज्युकेशन, DPR जो आहे त्या स्टँडर्डच्या रोड प्रमाणे त्यांच्या गाईडलाईन प्रमाणे आपण तयार करतो. आता रोडमध्ये जनरली 2 हे केले जातात, क्लासिफाय केले जातात. एक न्यू कन्स्ट्रक्शन आणि एक्झिस्टिंग रोडचे मेंटेनन्स केला जातो, देखभाल व दुरुस्ती आणि न्यू कन्स्ट्रक्शन. आणि तिसरं जे आहे ते वायडनिंग आणि स्ट्रेंथनिंग. एक्झिस्टिंग रोडला वायडनिंग करायचं, स्ट्रेंथनिंग करायचं आणि त्याचे कॅरेजवे किंवा त्याचे जे लेन आहेत ते लेन अपग्रेड करायचे. अशा 3 प्रकारचे रोडचं आपलं सर्वसाधारण हायवे इंजिनिअरिंगचं एज्युकेशन चालू असते. यामध्ये जर पहिल्यांदा मी आपल्याला न्यू रोड कन्स्ट्रक्शनबद्दल थोडीशी माहिती देतो. रोड कन्स्ट्रक्शनमध्ये सर्वात पहिले अलाइनमेंट फायनल करणे आणि ते अलाइनमेंट इकॉनॉमी असली पाहिजे आणि ते अलाइनमेंट जनरली रीजवरनं जाणारी असली पाहिजे. समजा 2 डिस्ट्रिक्ट प्लेसेस किंवा 2 इंटरस्टेट जोडायचे असतील तर त्याचा रिकॉग्निटरी सर्वे आधी करावा लागतो. त्याच्यानंतर ते जास्तीत जास्त आपल्याला सिटीज किंवा जे बागायत लँड आहे ते अवॉइड करायला लागते आणि त्यानुसार अलाइनमेंट आपल्याला फिक्स करायला लागते. जनरली हे अलाइनमेंट आपण फिक्स केल्यानंतर आमचे चीफ इंजिनियर किंवा सेक्रेटरीच्या डिपार्टमेंटचे किंवा ते अलाइनमेंट फिजिकली बघतात किंवा ऑन पेपर बघतात आणि त्याला अंतिम मंजुरी दिली जाते. अंतिम मंजुरी दिल्यानंतर डिटेल सर्वे आपण त्याचा हातात घेतो. त्यानुसार आपल्याला जे कुठल्या स्टँडर्डचा रोड करायचा आहे, स्टेट हायवे करायचा असला तर त्याला लँड विड्थ किती पाहिजे. त्या लँड विड्थ तर सर्वसाधारण स्टेट हायवेला सध्याचे त्याला 30 मीटर पाहिजे. कॅरेजवे किती पाहिजे, 5.5 मीटर पाहिजे का 7 मीटर पाहिजे. फॉर्मेशन रोडची किती पाहिजे, 12 मीटर पाहिजे. साईड शोल्डर्सचं
आयदर साईड 2.5 मीटरचे पाहिजे. तर ह्यानुसार आपण टाईप क्रॉस सेक्शन तयार करतो. तर टाईप क्रॉस सेक्शन तयार केल्यानंतर पहिली जी स्टेज असते ते आपण एल सेक्शन त्या याचा अलाइनमेंटचा आपण तयार करतो. प्रत्येक 25 मीटरला सेंटरला लेवल घेतो आपण आणि एल सेक्शन करतो. एल सेक्शन तयार केल्यानंतर त्या ठिकाणी आपण स्ट्रक्चरचं मांडणी करतो. स्ट्रक्चर्स काय काय त्या ठिकाणी येतात. तर स्ट्रक्चरमध्ये काय काय येतं की पाईप ड्रेन आहे, स्लॅब ड्रेन आहे, मायनर ब्रिज आहे, मेजर ब्रिज आहे, फ्लायओव्हर्स आहेत, रेल्वे ओव्हर ब्रिज आहे, रेल्वे अंडर ब्रिज आहे, कॅनल क्रॉसिंग आहे, असे बरेचसे स्ट्रक्चर असे टनेल असेल, टनेलचं डिझाईन करायला असे स्ट्रक्चरचे आपण डिटेल्स काढतो आणि त्याच्यानंतर आपण त्याचा एस्टिमेट करतो. एस्टिमेट तयार करताना आपण पहिल्यांदा लँड ॲक्विजिशनची प्रोव्हिजन करतो. लँड ॲक्विजिशनची प्रोव्हिजन त्या एस्टिमेटमध्ये करतो. सब एस्टिमेट नंबर 1 आपण लँड ॲक्विजिशन करतो. त्याच्यानंतर सब एस्टिमेट वाईज आपण त्याचं टोटल एस्टिमेट करतो. सब डिटेल एस्टिमेट करतो. सब एस्टिमेट नंबर 2 अर्थवर्क करतो, सबग्रेड करतो. त्याच्यानंतर सब एस्टिमेट नंबर 3 मध्ये WM वॉटर पाऊंड मेकॅडम जे आहे ते करतो. 4 मध्ये आपण ब्लॅक टॉपिंग करतो. 5 मध्ये आपण स्ट्रक्चर्स करतो. 6 मध्ये आपण रोड फर्निचर, इन्फ्रेशन बोर्ड किंवा सेफ्टीच्या दृष्टीने जे जे लागते ते मिसलेनियस आयटम्स करतो. अशा प्रकारे नवीन कन्स्ट्रक्शन जर असेल तर त्याचं डिटेल आपल्याला एस्टिमेट बनवावं लागतं. तर एस्टिमेट बनवताना अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल हे पण बघावं लागतं आपल्याला. त्या अवेलेबिलिटी मटेरियल जवळपास किती आहे, त्याचा सोर्स कसा आहे, ते ह्या प्रोजेक्टला पुरेसं होईल का, त्यानुसार त्या क्वारीचं आपण फायनल करतो. आणि त्या क्वारीचे जे मटेरियल आहे त्याच्या सगळ्या टेस्टिंग करतो. समजा आपल्याला एम्बॅकमेंट करता किंवा सबग्रेड करता मटेरियल लागणार आहे तर त्याचं ट्रेसेल इंडेक्स, लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट, PI ह्या सगळ्या टेस्ट आपण घेतो आणि त्यानुसार जर ते मटेरियल प्रॉपर्टीज आपल्या बरोबर येत असते MOST प्रमाणे किंवा आपल्या स्पेसिफिकेशन प्रमाणे तर ते सोर्स फायनल करतो आपण. आणि ते सोर्स फायनल केल्यानंतर आपल्याला डिटेल एस्टिमेटमध्ये आपण जो एल सेक्शन असतो त्यानुसार त्याच्या स्टँडर्ड प्रमाणे त्या रोड त्या एल सेक्शनवर ग्रेड मार्किंग करतो. स्टेट हायवे असेल तर त्याचे काय नॉर्म्स आहेत, नॅशनल हायवे असेल तर त्याचे काय नॉर्म्स ग्रेडचे. तो ग्रेड मार्क केल्यानंतर एक्झिस्टिंग जे ग्राउंड आहे आणि ग्रेड मार्क केल्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी रोड कटिंग कुठे येते आणि फिलिंग कुठे येते ते आपण पाहतो. आणि कटिंगमधली युजफुल क्वांटिटी आपण फिलिंग करता युटिलाइज करतो. तर ती युजफुल क्वांटिटी आपण एस्टिमेटला धरतो. किती पर्सेंट युजफुल मटेरियल त्यात बोल्डर्स किंवा ओव्हरबर्डन सॉईलचं आहे ते आपण त्या ठिकाणी रिफिलिंगला घेत नाही. ते करून पर्सेंटेज ऑफ युजफुल मटेरियल आपण ठरवतो आणि ते एस्टिमेटमध्ये त्याचं क्रेडिट देतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे मटेरियल लागते ते आपण बारो एरिया किंवा प्रायव्हेट लँडमधून आपण फॉर्म करून त्या ठिकाणचं मटेरियलच्या सगळ्या टेस्ट प्रॉपर्टीज आपण बघतो आणि ते युटिलाइज करायला आपण घेतो. हा झाला अर्थवर्कचा भाग. अर्थवर्कचं मेथॉलॉजी काय आहे की तुमचा OGL आहे, ओरिजिनल ग्राउंड लेवल आहे, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिनिंग करायला लागतं. क्लिनिंग आणि ग्रेबिंग केल्यानंतर तुम्हाला OGL घेतल्या जातात आणि त्याच्यावर तुम्हाला जे हाईट ऑफ एम्बॅकमेंट जी येते त्यानुसार अवेलेबल लँड विड्थमध्ये तुम्हाला 2 लाईन मार्क करून घ्यावं लागते की 2 to 1 स्लोप किंवा 1/2 to 1 स्लोपमधनं तुमचा जो हाईट ऑफ एम्बॅकमेंट आहे त्यानुसार साईड स्लोप्स कुठे येणार आहे तर त्या ठिकाणी तुमचे तो विड्थ काय येणार आहे त्यानुसार क्रॉस सेक्शन काढून त्याची आपण क्वांटिटी फायनल करतो. किती मटेरियल आपल्याला एम्बॅकमेंट आणि सबग्रेड करता लागणार आहे आणि त्याच्यात आपल्याला कटिंगमधनं युजफुल मटेरियल किती मिळणार आहे आणि युजफुल मटेरियल व्यतिरिक्त बाहेरून बारोपीटमधनं किती मटेरियल असतं याचं आपण एस्टिमेटमध्ये प्रोव्हिजन करतो. आणि ते केल्यानंतर प्रत्यक्ष एज्युकेशनला आपण ते लेअर वाईज करतो. त्याच्या आधी लॅबमध्ये MDT काढली जाते, मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी काढली जाते आणि त्याच्या 98% आपण सबग्रेडला ते कॉम्पॅक्शन लोडिंग वॉटरिंग करतो आणि त्यानुसार लेअर वाईज आपण ते कन्स्ट्रक्शन करत जातो.
हे एज्युकेशनचं मी नंतर सांगतो, पण आता एस्टिमेटच्या बाबतीत सब एस्टिमेट नंबर जे 2 आहे ते आपलं WM आहे. WM म्हणजे ग्रेड 1 मटेरियल, ग्रेड 2 मटेरियल, GSB, त्याच्यानंतर इतर काय प्रोव्हिजन असते साईड शोल्डर्स, हे आपण WMचं सब एस्टिमेट नंबर 2 किंवा 3 मध्ये हे करतो. त्यानुसार WMचं एस्टिमेट करत असताना तुम्हाला तुमचं कॅरेजवेची विड्थ काय आहे, त्याच्यानंतर ऑफसेट काय सोडायला लागणार आहे, त्यानुसार त्याची थिकनेस, लूज थिकनेस काय आहे, कॉम्पॅक्ट थिकनेस काय आहे, ग्रेडेशन काय आहे, G1चं ग्रेडेशन काय आहे, ग्रेड 2चं ग्रेडेशन काय आहे, त्यानुसार आपण प्रोव्हिजन करतो आणि त्याप्रमाणे ते एस्टिमेटमध्ये अंदाजपत्रकात त्याच्यानुसार त्याची मेजरमेंट करून त्याची तरतूद करतो. त्याच्यानंतर तिसरं एस्टिमेट आहे स्ट्रक्चर्स. स्ट्रक्चर्समध्ये आपण क्लासिफिकेशन करतो की ज्या ठिकाणी 500 हेक्टरपर्यंतची कॅचमेंट एरिया आहे त्या ठिकाणी आपण वॉटरवे काय रिक्वायर्ड होतं, पाईपलाईन प्रोव्हाइड करतो. वॉटरवे रिक्वायर्ड एरिया इन हेक्टर्स डिवाइड बाय 10.59 किंवा एरिया इन एकर्स डिवाइडेड बाय 2.59 वॉटरवे रिक्वायर्ड इन स्क्वेअर फूट. त्यानुसार आपण ज्या पाईप आहेत स्टेट हायवे, नॅशनल हायवे, एक्सप्रेसवेला NP4च्या किंवा NP3 क्लासच्या पाईप वापरतो. नॉन प्रेशर 3, नॉन प्रेशर 4 ह्या ज्या कॅटेगरीच्या पाईप आहेत त्या आपण देतो आणि त्या वापरत असताना आपण त्या ठिकाणी जो वॉटरवे आपल्याला रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा 20% वॉटरवे जादा प्रोव्हाइड करतो आणि त्यानुसार किती रोजमध्ये ते पाईप घालायच्या, 1200 mm 2 रो, 1200 mm 3 रो, त्या ठिकाणचा जो नाला आहे तो नाल्याचा शेप कसा आहे. नाला जर व्ही नॉच असेल तर जादा डायमीटरची पाईप घालून आपण हंप तयार करत नाही. नाला जर फ्लॅट असेल तर त्या ठिकाणी कमी डायमीटरच्या पाईप घालून आपण हंप होऊ देत नाही. तर अशा प्रकारचं त्याचं प्लॅनिंग केलं जातं. पहिल्यांदा त्याचा कॅचमेंट काढला जातो. कॅचमेंट नंतर चेनेज वाईज त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. प्रत्येक चेनेजला जिथं नाला आहे त्या ठिकाणी त्याचा कॅचमेंट एरिया किती आहे, त्याचा डिस्चार्ज किती आहे, वॉटरवे रिक्वायर्ड किती आहे, प्रोव्हाइडेड किती आहे आणि कुठल्या टाईपच्या पाईप किती रोमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात त्याचं एक स्टेटमेंट तयार करून त्याचा एस्टिमेट केलं जातं. त्याच्यानंतर दुसरं स्लॅब ड्रेन, ज्या ठिकाणी एक स्क्वेअर माईल किंवा 1 स्क्वेअर किलोमीटरच्या वर कॅचमेंट आहे त्या ठिकाणी हायड्रॉलिक कॅल्क्युलेशन केले जातात. टोटल डिस्चार्ज किती आहे तो डिस्चार्ज तुम्हाला इंग्लिश फॉर्म्युला काढला जातो आणि त्याला मॅनिंग्स फॉर्म्युल्यानं क्रॉस चेक केलं जातं आणि त्यांचा तो डिस्चार्ज काढल्यानंतर त्या ठिकाणी स्पॅन अरेंजमेंट केली जाते. स्पॅन अरेंजमेंट केल्यानंतर पर्सेंटेज ऑब्स्ट्रक्शन काढलं जातं. त्याच्यानंतर त्याचा अपलक्स काढला जातो. अपलक्सनंतर फ्री बोर्ड काढून सॉफिट आरेल ठरवली जाते आणि मग त्या डिस्चार्ज किती आहे त्यानुसार तुम्हाला ओपनिंग प्रोव्हाइड केले जातं. ते स्लॅब ड्रेन किंवा बॉक्स कन्व्हर्टर अप टू 2 स्क्वेअर किलोमीटर 3 स्क्वेअर किलोमीटर एरिया कॅचमेंट एरिया प्रोव्हाइड केलं जातं. त्याच्यानंतर जर तुमचं लिनियर वॉटरवे जे नाल्याचे जे HFL लेवलला जे विड्थ येते त्या विड्थनुसार मायनर ब्रिज अप टू 30 मीटर जर आले तर आपण मायनर ब्रिज प्रोव्हाइड करतो. नंबर ऑफ स्पॅन्स 2, 3, 4 त्या तिथल्या नाल्याच्या शेपनुसार आपण ठरवलं जातं. त्या ठिकाणी पण आपण कॅचमेंट एरिया वर्कआउट करतो. कॅचमेंट एरियानंतर एरिया इंटू व्हेलॉसिटी डिस्चार्ज काढतो, इंग्लिश फॉर्म्युल्यानं डिस्चार्ज काढतो, मॅनिंग फॉर्म्युल्यानं त्याला कंपार्टमेंट मेथडनं क्रॉस चेक करतो आणि आलेला डिस्चार्ज त्याला होणारं पर्सेंटेज ऑब्स्ट्रक्शन, अपलक्स, फ्री बोर्ड त्यानुसार स्पॅन अरेंजमेंट करतो. त्याच्यानंतर 30 मीटरच्या जे पुढं असतात ते मेजर ब्रिजेस येतात. मेजर ब्रिजेस मोठी नदी असेल, मोठा नाला असेल, त्याचा कॅचमेंट एरिया फार मोठा आहे तर त्या ठिकाणी आपण तो कॅचमेंट एरिया करून त्याला पण अशाच प्रकारचे व्हेलॉसिटी, त्याच्यानंतर अपलक्स, त्याच्यानंतर स्कॉर डेप्थ, त्याच्यानंतर फ्री बोर्ड, स्पॅन अरेंजमेंट, फाउंडेशन स्टार्टर त्यानुसार त्या ठिकाणी आपण मेजर ब्रिजचं एस्टिमेट करतो. त्याच्यानंतर एखादं रेल्वे क्रॉसिंग आलं तर रेल्वे ओव्हरब्रिज बांधतो किंवा रेल्वे अंडरपास करतो किंवा व्हेकल अंडरपास करतो. एखादा रोड जर क्रॉस करत असेल, नॅशनल हायवेला व्हिलेज रोड क्रॉस असेल तर ते नॅशनल हायवेच्या खालून आपण ट्रॅफिक हे करतो. त्याचा एखादा टनेल आला, एखादा डोंगर आला तर टनेल, हे सगळे स्ट्रक्चरमध्ये किंवा एखादा फ्लायओव्हर आला एखाद्या सिटीमध्ये
तर हे सब एस्टिमेट नंबर 3 मध्ये स्ट्रक्चर्स ह्याच्या खाली आपण हे डिटेल्स करतो आणि त्यानुसार ते थ्रेट अनालिसिस करून ॲब्स्ट्रॅक्ट तयार करून त्याचे कॉस्ट वर्कआउट करतो. त्याच्यानंतर चौथा जो आहे तो ब्लॅक टॉपिंग असतो. आता त्या ठिकाणी 2 प्रकारचे पेमेंट असतात, एक रिजिड पेमेंट, एक फ्लेक्झिबल पेमेंट. त्यानुसार पेमेंट डिझाईन आपण करतो. समजा फ्लेक्झिबल पेमेंट आहे, तर फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये आपण पेमेंटचं डिझाईन करतो. डिझाईन कशा प्रकारे करतो की ट्रॅफिक इंटेन्सिटी आपण वर्कआउट करतो, CBR त्या ठिकाणचा देतो, प्रोजेक्टेड ट्रॅफिक कन्सिडर करतो आणि त्यानुसार ॲक्सल लोड काढून त्या ठिकाणी किती लेन आहेत आणि त्या ठिकाणी कस्ट किती प्रोव्हाइड करायला पाहिजे नवीन अलाइनमेंटमध्ये ते आपण ठरवतो. समजा कस्ट आपला झाला आहे 700 mm तर त्या ठिकाणी सबग्रेड 500 आणि त्याच्यावर 600 आपला क्रस्ट यायला पाहिजे. मग 600 मध्ये GSB किती आहे, नंतर ग्रेड 1 ग्रेड 2चं मेटल किती आहे, WMM किती आहे आणि त्याच्यानंतर DBM BC अशा ज्या ट्रीटमेंट आहेत त्यानुसार तो क्रस्ट आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून त्या ठिकाणी त्याचं डिटेल एस्टिमेट करतो आपल्याला. त्या ठिकाणी GSB फुल विड्थचा घेतो. GSB मध्ये 6 प्रकारचे 6 टाईपचे GSB आहेत. त्यात ड्रेनेज लेअर आहे किंवा क्रस्ट आहे, तो कुठला GSBच्या ग्रेडिशननुसार ठरवलं जातं आणि GSB हा अर्थवर्कच्या फुल विड्थला आपण देतो, तो ड्रेनेज लेअर ॲक्ट होतो. त्याच्यानंतर जो WMM येणार आहे, WBM येणार आहे, त्या WBM मध्ये कॅरेज वे जेवढा आपला आहे आपण ठेवणार आहे. 7 मीटर असलं तर 7.30 मीटरनं आपण त्याच्या अपसेट आयदर साईड 150 mm धरून 7.30 मीटरनं आणि त्याची लोड थिकनेसनं आपण ते क्वांटिटी वर्कआउट करतो. अशा प्रकारचे WBMच्या नंतर त्याच्यानंतर WMM वेट मिक्स मेकॅडम आहे ते आणि त्याच्यानंतर तुमचं DBM BC किंवा ओपन ग्रेडेड कार्पेट, सिल्कोट, लिक्विड सिल्कोट, प्रीमिक्स सिल्कोट, मिक्स सिल सरफेसिंग हे जे काय आहे त्याचे प्रोव्हिजन करून ते एस्टिमेट तयार करतो. त्याच्यानंतर आपण मिसलेनियस आयटम्स किंवा रोड फर्निचर आहे, रोड सेफ्टीच्या दृष्टीने साईन कॉशन बोर्ड, इन्फॉर्मेशन बोर्ड, बाउंड्री स्टोन, इंडिकेटर स्टोन्स, हजार्ड बोर्ड, ह्या ज्या रोड ट्रॅफिकच्या स्पीड लिमिट बोर्ड, हे जे ट्रॅफिकच्या सेफ्टी करता जे आपण हे घेतो, झेब्रा क्रॉसिंग, रोड वरचे जे पट्टे आहेत, रेट्रोरिफ्लेक्टिव्ह पेंट, तर ह्या प्रकारचे ते सेफ्टीचं आपण जे रोड फर्निचर खाली सब एस्टिमेट करतो. आणि काय आयटम असतील थोडेसे मास्टिक अस्फॉल्ट प्रोव्हाइड करायचं ब्रिजच्या वेरिंग सरफेस करता वगैरे त्याच्या मिसलेन्समध्ये आपण प्रोव्हिजन करून हे सर्व प्रकारचं डिटेल एस्टिमेट नवीन रोड अलाइनमेंट करता आपण तयार करतो. त्यामध्ये उप अंदाजपत्रक सब एस्टिमेट नंबर 1 लँड एक्विजिशन, सब एस्टिमेट नंबर 2 अर्थवर्क, सब एस्टिमेट नंबर 3 WM, सब एस्टिमेट नंबर 4 स्ट्रक्चर्स, सब एस्टिमेट नंबर 5 ब्लॅक टॉपिंग, सब एस्टिमेट नंबर 6 मिसलेनियस आयटम्स किंवा रोड फर्निचर, ह्या सगळ्याचे टोटल करून त्या प्रोजेक्टची कॉस्ट वर्कआउट करतो किंवा ह्याला TPR पण म्हणलं जातं, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट असं पण तयार केलं जातं. त्या ठिकाणी ग्रेड बघितलं जातं, त्याच्यानुसार स्ट्रक्चरचे हायड्रॉलिक कॅल्क्युलेशन बघितलं जातात, भविष्यात येणारा युटिलिटी शिफ्टिंग बघितलं जातं, जे इलेक्ट्रिक पोल आहे, अंडरग्राऊंड केबल आहे, अंडरग्राऊंड वॉटर सप्लाय लाईन आहे, युटिलिटी शिफ्टिंग करता प्रोव्हिजन त्या ठिकाणी केली जाते. तर अशा ठिकाणी हा नवीन जो प्रोजेक्ट आहे, नवीन आपल्याला अलाइनमेंटवर एखाद्या स्टेट हायवे, नॅशनल हायवे, MDRचं एस्टिमेट करायचं झालं तर या ठिकाणी एवढा सर्वे आपल्याला करून हे एस्टिमेट केलं जातं. त्याची डिटेल ड्रॉइंग बनवावी लागतात, त्याच्यात इंडेक्स मॅप बनवतो, की मॅप असतो, जिल्हा नकाशा असतो, जिल्हा नकाशावर हा रोड दाखवला. त्याच्यानंतर जे आपले जमिनीचे नकाशाचे गट नंबर्स वगैरे त्या ठिकाणी की मॅप म्हणलं जातं, त्याच्यावर हे अलाइनमेंट दाखवायला लागते. त्याच्यानंतर इतर ड्रॉइंग काय असेल, पाईप ड्रेनची डिटेल ड्रॉइंग तुम्हाला जोडावं लागतं, स्लॅब ड्रेनची डिटेल ड्रॉइंग जोडावं लागतं, मायनर ब्रिज असेल त्याची डिटेल्स ड्रॉइंग तुम्हाला जोडावं लागतं, मेजर ब्रिज आहे, रेल्वे ओव्हरब्रिज आहे, रेल्वे अंडरपास आहे, व्हेकल अंडरपास आहे, टनेल आहे, तर हे डिटेल्स ड्रॉइंगचा सेट आपल्याला तयार करून त्या प्लॅन्स एस्टिमेट किंवा DPR मध्ये समाविष्ट करावा लागतो, जेणेकरून त्या ठिकाणी सगळ्या लेवल्स OGL पासून ते RTL रोड टॉप लेवलपर्यंत सगळे L सेक्शन्स ह्या सगळ्या ज्या फाईल्स असतात त्या आपल्याला DPR मध्ये तयार कराव्या लागतात.
त्याशिवाय तो प्रोजेक्ट परिपूर्ण तुम्हाला देता येत नाही. आणि जे साईट इंजिनियर्स आहेत, साईटवर फील्डवर काम करणार आहेत, त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. TBM फिक्स करावं लागतात. TBMची लोकेशन्स जागोजागी तुम्हाला द्यायला लागतात. तर TBM तुम्हाला टेम्पररी बेंचमार्क घेऊन चालत नाही. GTS बेंचमार्क तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागतो. तर ह्या ठिकाणी हा जो प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट न्यू अलाइनमेंट किंवा न्यू रोड कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू रोड ह्या ठिकाणी आपल्याला करतात. आता दुसरा जो प्रकार आहे तो अस्तित्वातील रोड आहे. एक्झिस्टिंग रोडला आपण मेंटेनन्स करतो किंवा त्याचं वायडनिंग आणि स्ट्रेंथनिंग करतो, त्याला अपग्रेड करतो. तर त्यामध्ये काय केलं जातं की जे पेमेंट आहे एक्झिस्टिंग, त्याच्यावर ट्रायल पीट घेऊन त्याचं एक्झिस्टिंगच्या डांबरीकरण असेल तर त्याच्याखाली क्रस्ट किती आहे, तर ते क्रस्ट पुरेसं असेल तर आपण फक्त बोथ साईड वायडनिंग करतो. तो क्रस्ट इनसफिशियंट असेल तर रिकन्स्ट्रक्शन करतो. टोटल ते काढलं जातं आणि त्या ठिकाणी नवीन क्रस्ट काढला जातो. त्या ठिकाणी जी एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स आहेत, ते स्ट्रक्चर्स वॉटरवे प्रोव्हाइडेड, वॉटरवे रिक्वायर्ड प्रमाणे आहेत का, नसतील तर त्या ठिकाणी न्यू कन्स्ट्रक्शन केलं जातं. वॉटरवे जादा प्रोव्हाइड केला जातो. त्या स्टँडर्डप्रमाणे समजा पूर्वीचा MDR आहे, आपलं स्टेट हायवेज कन्वर्जन आहे, NP2 क्लासच्या पाईप प्रोव्हाइड केल्या असतील तर त्या ठिकाणी NP3 NP4च्या पाईप करून वायडनिंग केलं जातं त्याचं त्या स्टँडर्डला. फॉर्मेशन जी आहे त्या फॉर्मेशननुसार त्याच्या हेडवॉल्स बाहेर घेतल्या जातात. न्यू कन्स्ट्रक्शनमध्ये वायडनिंगमध्ये दोन्ही बाजूला पाईप जोडल्या जातात, हेडवॉल बाहेर घेतले जातात. नंतर साईड शोल्डर्स आहेत. साईड शोल्डर्स जर 1.5 मीटरचे असतील तर आपल्याला 12 मीटर फॉर्मेशन असेल आणि 7 मीटर कॅरेजवे असेल तर आयदर साईड 2.5 मीटरचे तेवढे शोल्डर्स आपण प्रोव्हाइड करतो किंवा अर्धा शोल्डर्स प्रोव्हाइड करतो. तर ह्याचं पण डिटेल एस्टिमेट आपल्याला त्याप्रमाणे अर्थवर्क वायडनिंगमध्ये कटिंग, त्याच्यानंतर अर्थवर्क, त्याच्यानंतर WBM, त्याच्यानंतर फुल विड्थला GSB, त्याच्यानंतर कॅरेजवे, ह्या कॅरेजवेला तुम्हाला WMM आणि त्याच्यानंतर DBM, PM, BBM, AC, BC, OGC, SDBC ह्या ज्या तुमच्या फिजिकल पेमेंटच्या ज्या प्रोव्हिजन आहे त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो. त्या ठिकाणी न्यू अलाइनमेंट म्हणून सांगितलं, त्यामध्ये जर तुम्हाला CC पेमेंट प्रोव्हाइड करायचं असेल, रिजिड पेमेंट असेल, रिजिड पेमेंटचं आपण पेमेंट डिझाईन करतो. ते डिझाईन आपल्याला 20 वर्षे त्याला मेंटेनन्स नसावा असं तयार केलं जातं. आणि पेमेंटमध्ये त्या ठिकाणी सबग्रेड, अर्थवर्क सबग्रेड नंतर GSB आणि GSB नंतर तुमचं DLC येतो, ट्राय लेन कॉन्क्रीट येतं, ज्याचा 0 स्लंप असते. तर समजा M10 कॅटेगरीचं जे M10 टाईपचं कॉन्क्रीट असतं ते, आणि त्या कॉन्क्रीटला 0 स्लंपला तुम्हाला डायरेक्ट रोलिंग करावं लागतं आणि त्याची कॉम्पॅक्टेड थिकनेस 150 mm असते आणि त्याला ऑफसेट असतो. जो त्याच्यावर PPC येणार आहे, पेमेंट क्वालिटी कॉन्क्रीट येणार आहे, त्याच्यावर तुम्हाला त्याला ज्या DLC येणार त्या DLCला ऑफसेट येतं. समजा जर 7 मीटरचं तुमचं PPC येणार असेल तर आयदर साईड 500-500चं तुम्हाला ऑफसेट देऊन 8 मीटरचं ड्राय लेन कॉन्क्रीटचा लेअर तुम्हाला करावं लागतं. आणि ड्राय लेन कॉन्क्रीट नंतर PPC सर्वसाधारण 290 mm ते 300 mm जाडीचं M40 ग्रेडच्या कॉन्क्रीटमध्ये PPC आपल्याला करायला लागतं. तर हे रिजिड पेमेंट जे आहे त्या रिजिड पेमेंटच्या जे आहे ते इटसेल्फ फुल लोड, ॲक्सल लोड पूर्ण हा PPC घेतला जातो. तो कुठेही खाली लोड ट्रान्सफर होत नाही. मग DLC आणि सबग्रेड का करायचा, तर त्याला स्टॅबिलिटी यावी ह्याच्याकरता DLC आणि आपण सबग्रेड त्याला प्रोव्हाइड केला जातो. फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये टोटल लोड शेवटपर्यंत ट्रान्सफर करतो. इट ॲक्ट्स ॲज अ कुशन, इट डज नॉट टेक लोड इंडिव्हिज्युअली. तर ते कुशन ॲज अ कुशन ॲक्ट होतं, शेवटच्या अर्थवर्कपर्यंत तो लोड ट्रान्सफर होत असतो. फक्त PPCमध्ये PPCचा फक्त वरचा 290 mm ते 300 mmचा लेअरच लोड घेणार. मग या ठिकाणी PPC करत असताना तुम्हाला पॅनल वाईज करावं लागतं आणि फ्लेक्झरल स्ट्रेंथ त्या ठिकाणी तुम्हाला काढावी लागते. आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काढतो, पण फ्लेक्झरल स्ट्रेंथ त्या ठिकाणी काढून फ्लेक्झरलच्या ठिकाणी तुम्हाला डॉवेल बार्स प्रोव्हाइड केले जातात. डॉवेल बार्सचा पॅनल डिझाईन केलं जातं, ते पेमेंट डिझाईनमध्ये येतं. त्या ठिकाणी तुम्हाला एक्सपेन्शन जॉईंट, कॉन्ट्रॅक्शन जॉईंट, कन्स्ट्रक्शन जॉईंट,
लॉंगिट्युडनल जॉईंट असे जॉईंट्स प्रोव्हाइड केले जातात. आणि त्या ठिकाणी तुम्हाला 300 mm जर असेल तर सेंटरला 32 mm किंवा 36 mm चे डावेल बार्स प्रोव्हाइड केले जातात. तर ते डिटेल्स ज्यावेळेला पेमेंट डिझाईनचा विचार करू त्यावेळेला ती डिटेल्स आपण सांगता येईल. आता हे न्यू कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स किंवा एक्झिस्टिंगचं स्ट्रेंथनिंग आणि वाईडनिंग त्याचे हे डिटेल्स DPR करावंच लागतं. तुम्हाला डिटेल लेवल घ्यावे लागतात, त्याच्यानंतर ग्रेड इम्प्रूव्हमेंट करायला लागतं, जॉमेट्रिकल इम्प्रूव्हमेंट काय असतं ते करायला लागतात, सुपर एलिव्हेशन प्रोव्हाइड करायला लागतात, त्या ठिकाणी साईड डिस्टन्स प्रोव्हाइड करायला लागतात. तर हे ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या त्या स्टँडर्ड प्रमाणे तुम्हाला त्या DPR मध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये डिटेल सर्वे करून त्या ॲड करून त्याचं डिटेल एस्टिमेट करावं लागतं. आणि ते एस्टिमेट झाल्यानंतर त्याला प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल, टेक्निकल सँक्शन आणि त्याच्यानंतर त्याचा टेंडर फ्लोट होतं. आणि ते टेंडर फ्लोट झाल्यानंतर ऑनलाईन त्याच्या स्पर्धेनुसार ते कोणाला अलॉट केलं जातं ते त्या लेवलला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सुपरिटेंडिंग इंजिनियर यांच्या पावर खाली ते केलं जातं आणि प्रत्यक्ष एक्झिक्युशन चालू. आता एक्झिक्युशन न्यू रोड असू दे किंवा वाइडनिंग अँड स्ट्रेंथनिंग असू दे, त्यामध्ये मेथॉडॉलॉजी काय आहे ते आपण थोडंसं पाहूया. कुठलेही अर्थवर्क करताना किंवा सुरुवातीला जे नवीन रोड करताना त्याचं क्लिनिंग अँड ग्रेबिंग केलं जातं. तर ते स्वच्छ केल्यानंतर त्याचे ओजीएल कॉम्पॅक्ट केली जाते, अंडुलेशन्स काढल्या जातात आणि त्याच्यावर आपण अर्थवर्क तयार करतो. अर्थवर्कमध्ये आपण सुरुवातीला लेअर वाईज अर्थवर्क करतो. अर्थवर्कमध्ये कुठलाही मुरुम वापरतो किंवा आपण जे टेस्टिंगला सॉईल उतरल्या ज्याच्या प्रॉपर्टी चांगल्या आहेत असे सॉईल वापरतो. त्यामध्ये कुठलंही 80 mm वर तुम्हाला बोल्डर येता कामा नये. मॅक्झिमम साईज 80 mm आणि ते लेअर वाईज 15 ते 23 सेंटीमीटरचा लेअर आपण कॉम्पॅक्ट करतो आणि त्याची जी लॅबमध्ये MDT काढलेली असते त्या MDTच्या 97% फील्ड डेन्सिटी तुम्हाला आली पाहिजे. ती फील्ड डेन्सिटी आपण 2000 स्क्वेअर मीटर एरिया टॅकल झाल्यानंतर त्याच्या 6 टेस्ट आपण घेतो, 3 सेट आपण घेतो त्याचे 2 प्रकारे फील्ड डेन्सिटी आपण करतो. एक कोर कटिंग करतो किंवा सँड रिप्लेसमेंट मेथड. तर ते लेअर वाईज अर्थवर्क तुम्हाला करायला लागतं. त्याच्या टेस्ट घ्यायच्या, त्याची फुल विड्थ, त्याची टो विड्थ, त्याची टॉप विड्थ, साईड स्लोप्स हे त्या वेळेला मेंटेन केलं पाहिजे. साईड स्लोप्स नंतर करतो म्हणलं तर त्याचा तुम्हाला रोलिंग कॉम्पॅक्शन होऊ शकत नाही. त्यावेळेला एकाच वेळेला तुम्ही ज्या वेळेला फील्डवर काम करता तर त्यावेळेला तुम्ही टो लाईन परवा फिक्स करून घ्यायची, टो लाईनला पेग फिक्स करून घ्यायच्या, त्याच्यानंतर त्याच्यावर स्ट्रिंग बांधायची, लाईन दोरी बांधायची, त्याच्यानंतर त्याच्यावर फक्की मारायची आणि तुमची टो विड्थ बोथ साईड मार्क करून घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मुरुम डम्पिंग करायचं. मुरुम डंप झाल्यानंतर लूज प्रत्येक ठिकाणी लूज क्वांटिटी तुम्हाला किती लागणार आहे, तुमची विड्थ काय आहे आणि त्याचं डम्पिंग किती झालं म्हणजे त्याची कॅल्क्युलेशन तुम्हाला यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर बोल्डरचं पर्सेंटेज किती आहे ते बोल्डर तुम्ही रिमूव्ह करणार आहे त्यानुसार तुम्हाला किती क्वांटिटी जादा आणावी लागेल त्याची पण कॅल्क्युलेशन तुम्हाला. त्या क्वारीमध्ये बोल्डरचं प्रमाण काय आहे, क्वारीवरनं येणाऱ्या मटेरियलमध्ये किती बोल्डर पर्सेंटेज आहे, ते बोल्डर नॉन युजफुल आहे, अनयुजफुल जी क्वांटिटी आहे ते तुम्हाला फ्रेश क्वांटिटी आणायला लागणार आहे. त्याचे सगळे कॅल्क्युलेशन करून प्रत्येक 10 मीटरला तुम्हाला किती डंप करावं लागणार आहे आणि त्याची लोड थिकनेस प्रमाणे किती क्वांटिटी आपल्याला त्या ठिकाणी त्या रोडवर डंप करावं लागणार आहे ही कॅल्क्युलेशन करून त्यानुसार क्वांटिटी डंप केल्यानंतर तुम्हाला मोटर ग्रेडरनं त्या ठिकाणी अर्थवर्क करायचं आहे. आता JCB, टोपल्यान किंवा इतर कुठल्या ट्रॅक्टर माउंटेड हे त्यातले आता बंद झालेलं आहे. तुम्हाला हे जे सगळं आहे ते मोटर ग्रेडरनं तुम्हाला अर्थवर्क करायला लागणार. अर्थवर्क झाल्यानंतर सबग्रेड येतो. सबग्रेड हा काय सगळ्या ठिकाणी 500 mm असतो आणि सबग्रेडचा एक लेअर हा 250 मिलीमीटरचा असतो थिकनेस, कॉम्पॅक्टेड थिकनेस त्याची. सबग्रेडमध्ये तेच मटेरियल असतं फक्त त्याच्यामध्ये 50 mm मॅक्झिमम तुमचं जे बोल्डर आहे 50 mm वर चालत आहे. सगळे जे मटेरियल आहे ते 50 mm च्या आत असतं. प्रोसिजर सेमच आहे. त्याची टो विड्थ कॅल्क्युलेट करायची, लोड थिकनेस काढायची, येणारं मटेरियल लोड थिकनेस प्रमाणे
त्या ठिकाणी डंप करून घ्यायचं, मोटर ग्रेडरनं पसरायचं, रोलिंग कॉम्पॅक्शन करायचं आणि लॅब डेन्सिटीच्या 98% किंवा 100% डेन्सिटी अचीव होईपर्यंत त्याला रोलिंग वॉटरिंग करायचं. डेन्सिटी कोअर कटर मेथड किंवा साईन रिप्लेसमेंट मेथड तुम्हाला साईटवर फील्डवर काढता आली पाहिजे. सबग्रेड झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी GSB, ज्या ठिकाणी सबग्रेडची टॉप विड्थ जी आहे ॲज पर क्रॉस सेक्शन, टाईप क्रॉस सेक्शन किंवा एक्झिक्युशनचा जो क्रॉस सेक्शन दिलेला आहे तेवढी तुम्हाला GSBची विड्थ असली पाहिजे. GSB थिकनेस 200 mm, 150 mm किंवा 250 mm असते. 250 mm असले तर 125 mm मध्ये 2 लेअरमध्ये पसरायचा. 200 mm पर्यंत सिंगल लेअरमध्ये तुम्हाला GSB पसरला तरी हरकत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला GSB सुद्धा मोटर ग्रेडरनं पसरायचा. GSB मध्ये काय बघायचं आहे, त्याची डेन्सिटी बघायची आहे, त्याच्यानंतर वॉटर ऑब्सॉर्प्शन काय आहे, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी त्या काय आहे हे तुम्हाला बघायचं. रिलेशन काय आहे, तर ते रिलेशनची फ्रिक्वेन्सी काय आहे, किती क्युबिक मीटरला तुम्हाला टेस्ट घ्यावी लागणार आहे, डेन्सिटी लॅबमध्ये काय डेन्सिटी केल्या, फील्डवर किती डेन्सिटी येत्या, त्यानुसार तुम्हाला ते एक्झिक्युशन लाईन, लेवल, वर्कमनशिप, केंबर हे ठेवूनच तुम्हाला GSBच्या सबग्रेडचं काम करावं लागणार आहे. त्या काम करत असताना ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लेवल, टोटल टेक्शन असू दे किंवा तुमचे लेवल असू दे, त्या लेवलला प्रत्येक ठिकाणी तुमचा ज्या DPR लेवल दिलेले आहे त्याची टॉप आरेल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चेक करायला लागणार आहे. त्याच्यात डिझाईन आरेल वर्कआउट करायला लागणार आहे. डिझाईन आरेल म्हणजे काय, सेंटरची जी तुमची लेवल आहे त्या सेंटरच्या लेवलपासून क्रॉस कॉल दोन्ही बाजूला 2-2 मीटर अंतरावर ॲज पर केंबर 3% केंबर असला तर किती लेवल येईल, सेंटरपासून 2 मीटरवर किती डाऊन लेवल येईल, सेंटरपासून 4 मीटरवर किती डाऊन लेवल येईल, सेंटरपासून 6 मीटरवर किती डाऊन येईल, हा डिझाईन आरेल तुम्हाला वर्कआउट करायला लागतात. प्रत्येक 10 मीटरला बोथ साईड, राईट साईड, लेफ्ट साईड, LHS RHS ह्या 2-2 मीटरला तुमचा आरेल आणि त्या 24 तुम्हाला जोपर्यंत तुमचं एक्झिक्युशन चालू आहे त्या सारख्याच चेक करायला लागतात. तर TBM तुम्हाला महिन्यातून एकदा रिफ्रेश करायला लागतात. TBM मध्ये जर काही एरर असेल तर ते सगळ्या TBMवर डिस्ट्रीब्यूट करून तुम्हाला ते TBM रिफ्रेश करावं लागतं, त्याची व्हॅल्यू रिफ्रेश करावं लागतं. तर ह्या सारख्या बारीक लेवल शीट अप टू डेट ठेवायला लागतात. रोज त्याच्यावर जे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी असते त्यांचे क्रॉस चेक घ्यावं लागतं की त्यांचं जे फायनल लेवल जे आहे टॉप त्याच्यावर 20% त्यांचं चेकिंग तुम्हाला पाहिजे. हे झालं GSB, ग्रॅन्युलर सबबेस आहे. ग्रॅन्युलर सबबेस ॲक्ट ॲज अ फिल्टर मीडिया किंवा तो क्रस्ट म्हणून जातो. त्याच्यानंतर मग तुमचं रिजिड पेमेंट आहे का फ्लेक्झिबल पेमेंट आहे त्यानुसार वरचा क्रस्ट येतो. तर समजा फ्लेक्झिबल पेमेंट असेल तर ग्रेड 1 आणि ग्रेड 2 मेटल येतं, खडी येते 40 mm आकाराची, 20 mm, 10 mm, डस्ट असं जे ग्रेडेशन आहे 75 पासून ते 75 मायक्रॉनपर्यंत त्या ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये तुम्हाला ते ग्रेडेशननुसार ते मटेरियल त्या ठिकाणी डंप करून त्याची क्वांटिटी करून तेच स्प्रेड करून त्याला रोलिंग वॉटरिंग करून त्याला टेम्बर देऊन त्याची डेन्सिटी चेक करून त्याच्या फायनल RL रिड्यूस लेवल त्याच्यात चेक करायच्या आणि ते लाईन, लेवल आणि क्वालिटीनं काम करून घ्यायचं. WBM झाल्यानंतर WMM वेट मिक्स मेथड. वेट मिक्स मेथडम हा जॉब मिक्स फॉर्म्युला आहे. त्याचं तुम्हाला ग्रेडेशन, मॉइश्चर कंटेंट, डेन्सिटी ही तुम्हाला लॅबमध्ये जॉब मिक्स तयार करायचा असतो आणि त्याला 4 बिन फिडरचं त्या ठिकाणी एक हे असतं, मशीन असते त्या ठिकाणी तो जॉब मी हे GSB मिक्स करायचं जे मशीन असते त्याला 4 कंपार्टमेंट असतात. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या साईजची खडी टाकली जाते. तुमच्या ज्या ह्याच्याप्रमाणे पर्सेंटेज आहे, समजा 35 mm ची खडी 20% आहे, 20 mm ची खडी 40% आहे, 10 mm ची खडी 20% आहे, डस्ट आणि किंवा 600 मायक्रॉन अबाउट 2.35 ची एवढी आहे. तर त्या 4 हॉपरमध्ये 4 ठिकाणी खडी टाकली आणि कन्व्हेअर बेल्ट आणि पग मिलमध्ये नेले जाते. त्या ठिकाणी मॉइश्चर जेवढं लागणार आहे तेवढं पाणी त्यात मिसळलं जातं आणि तो लगदा ही जी खडी आहे ते एका ड्रममध्ये फिरवले जाते आणि त्याच्यानंतर ते डंपर, हायवा ह्यामध्ये लोड करून साईटवर आणले जाते.
आणि त्याचं स्पीडिंग करून ते पेवर फिनिशरनं करायचं. त्या ठिकाणी मोटर ग्रेडर वापरायचं नाही. त्या ठिकाणी तुम्हाला सेन्सॉर पेवर किंवा साधा पेवर वापरून WMM वेट मिक्स मेकॅनिझम जे आहे ते तुम्हाला लेईंग करायचं आहे, ते स्पीडिंग करायचं आहे, त्याची डेन्सिटी चेक करायची आहे, त्याचं रोलिंग वाटण करायचं आहे, त्याला प्रॉपर केंबर द्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते वर्कमनशिप आपण ते काम करून घ्यायचं आहे. आणि WMM झाल्यानंतर जर वर तुमचं फ्लेक्झिबल पेमेंट असेल तर त्याला इमल्शन प्राईम कोड द्यायचा आहे. इमल्शन प्राईम कोड, त्याच्यानंतर टॅककोट नंतर तुमचं DBM काय थिकनेस असेल, 60 mm असेल, 50 mm असेल, 75 mm असेल, तो डेन्स बिटुमेन मेकॅनिझम जे आहे त्या ठिकाणी ते तुम्हाला बॅच मिक्स प्लांट जो आहे, हॉट मिक्स नाही, ड्रम मिक्स नाही, आता बॅच मिक्स प्लांट आहे. प्रत्येक बॅच तुमची ही ऑन वेट बेसिसवर, आता व्हॅल्युमेट्रिक बेसिसवर कुठलंही राहिलेलं नाही. तर त्या ठिकाणी बाइंडर कंटेंट सुद्धा वेट बेसिसवर आणि सगळे जे मेटल आहे ते मेटल सुद्धा वेट बेसिसवर त्याच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीनुसार जे वेट येते त्यानुसार ते हॉपरमध्ये टाकलं जातं. ते कन्व्हेअर बेल्टवर एक मिक्स करून नेलं जातं. वरती एक स्क्रीन असते टॉप लेवलला बॅच मिक्स प्लॅनच्या, त्या ठिकाणी परत ते सेपरेशन झालं जातं. 40 mm खरी वेगळी होती, 20 mm ची वेगळी होती, 10 mm ची वेगळी होती. डस्टायन बाकीचं जे मटेरियल आहे ते वेगळं होतं आणि त्याच्यावर तुमचं जे जॉब मिक्स आहे त्याच्यातलं जे ओव्हरफ्लो मटेरियल आहे ज्यादा घेते ते सेपरेट केलं जातं आणि फाईन डस्ट सुद्धा वेगळी केली जाते आणि त्याच्यानंतर ते टेम्परेचर 75°C तापवलं आणि त्या ठिकाणी जर तुमचा बाइंडर कंटेन आहे VG30, VG20 काय जे डांबरचे ग्रेड असेल विस्कॉसिटी ग्रेड प्रमाणे ते डांबर दुसरीकडे घालून त्याच टेम्परेचरला किंवा 10 डिग्री सेंटीग्रेड कमी तापमानाचं मिक्स केलं जातं आणि तिची बॅच 1500 किलो, 2000 किलो, 2 टन, 1.5 टन, 2.5 टन ह्या प्रमाणात एक बॅच केली जाते आणि त्या बॅचमध्ये थोडे बाइंडर जो पर्सेंटेज आहे त्यानुसार ते मिक्स करून त्याच्यात 165°C ते मिक्स मटेरियल डंपरमध्ये किंवा हायवामध्ये ओतलं जातं आणि ते साईटवर तुम्हाला आणलं जातं. त्याच्यात एक डिस्टन्स आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे 20 किलोमीटर, 25 किलोमीटर साईट टू बॅच मिक्स प्लॅन्ट. त्याच्यात त्याचं टेम्परेचर मेंटेन करायला आणि ते टेम्परेचर तुम्हाला फाईल अनलोडिंग इन पेवरमध्ये ज्यावेळेला अनलोड केलं जातं ते मटेरियल त्यावेळेला त्याचं टेम्परेचर 150 ते 155 ठेवायचे आणि ते सेन्सॉर पेवरनं स्प्रेड केलं जातं. त्या ठिकाणी तुम्हाला लूज क्वांटिटी त्याची किती आहे, समजा 60 mm थिकनेसचा तुमचा कॉम्पॅक्टेड थिकनेस 60 mm चे DBM आहे, डेन्स मेकॅनिझम. तर लूज क्वांटिटी किती आणणार आहे तुम्ही, तर त्या ठिकाणी त्याची लूज डेन्सिटी वर्कआउट करायची आणि कॉम्पॅक्टेड डेन्सिटी करायची. त्यामधला जो फॅक्टर येईल तो तुमचा लूज मटेरियलचा फॅक्टर येतो. त्यानुसार तुमचं समजा 8 mm, 10 mm काय असेल तर 60 mm असेल तर 70 mm लूज प्रमाणात तुम्हाला क्वांटिटी आणावी लागेल आणि ती विड्थ काय आहे. आणि आता सर्वसाधारण मटेरियल ही त्याच्या टनमध्ये आणलं जातं. प्रत्येक गाडी ही वेट करून आणली जाते, टनात मटेरियल आणलं जातं. मग त्याची डेन्सिटी काय आहे, 2.4 आहे, 2.49 आहे त्या DBMची, त्यानुसार त्याचं वेट ठरवलं जातं आणि 1 टन मटेरियल, 1 टन लूज क्वांटिटी तुमचा 5 मीटर विड्थला किंवा 7 मीटर विड्थला किती लांबीला जाईल, 70 सेंटीमीटर जाईल, 80 सेंटीमीटर हे कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्या ठिकाणी जे लोड आणलं जातं त्या लोडचं लोड रजिस्टर मेंटेन केलं जातं. किती नंबरची गाडी आल्या, त्याच्या गाडीचा नंबर काय आहे, त्याचं ओव्हरऑल वेट किती आहे, अनलॅडन वेट किती आहे, नेट मटेरियलचं वेट किती, लूज मटेरियलचं वेट किती आहे आणि त्या मटेरियलच्या वेटनुसार तो लोड किती मीटरला जाणार आहे ते कॅल्क्युलेशन साईट इंजिनियरनं त्याच्या असिस्टंटनं ताबडतोब करायचे. 10 लोड आले, 10 लोडमध्ये किती आपण लेंथ टॅकल केली एवढ्या वेळेतनं, तर ते सगळं संध्याकाळी रिपोर्टिंग करायचं असते. त्यामध्ये थिकनेस चेक करायची असते, त्यामुळे टेम्परेचर चेक करायचं असतं. तुमचा वाईल अनलोडिंग 150 ते 155°C तापमान स्पीडिंगच्या वेळेस झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही रोलिंग करणार आहे तर 50 डिग्रीचा त्याच्यात फरक असला पाहिजे. 100 डिग्रीला तुम्ही रोलिंग चालू करायचं आहे
100 आणि ॲटमॉस्फिअर टेम्परेचरला ज्या वेळेला ते मिक्स मटेरियल येईल त्यावेळेला त्याच्यावरनं ट्रॉफिक सोडायचं आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. त्याचप्रमाणे त्याला कोर कटिंग करून तुम्हाला थिकनेस बघायचे आहे, त्याची डेन्सिटी वर्कआउट करायची आहे. त्या ठिकाणी फील्ड लॅबमध्ये जे लॅब टेक्निशियन आहे, लॅबचे मटेरियल इंजिनियर आहे, त्यांची टीम येऊन थांबलेली असते. फायनल त्यावेळेला फिनिश तुमचं खेळ होत आहे, रोलिंग होत आहे, त्यावेळेला ते कोर कटर घेतात. कोरमधनं तुमचे थिकनेस अचीव झाली का नाही त्या 3 ठिकाणी कोर कट घेतले जातात. त्याच्यानंतर डेन्सिटी घेतली जाते, त्याच्यानंतर त्याचा केंबर चेक केला जातो, त्याच्यानंतर स्ट्रेट एजनं त्याचं लॉंगिट्युडनल तुमचं प्रोफाईल चेक केलं जातं. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला साईटवर कराव्या लागतात आणि त्याचप्रमाणे वर्कमनशिप, बाहेरची एज, टो लाईन हे एक स्ट्रेट एजमध्ये यायला पाहिजे, केंबर बरोबर आले, प्रोफाईल करेक्शन व्यवस्थित आलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तुम्हाला स्ट्रिंग मारली जाते, त्याच्यावर सेन्सॉर असते पेवरचा, तो सेन्सॉर बरोबर करतोय का नाही, त्याची थिकनेस बरोबर करतोय नाही, पेवरला फ्री बोर्ड किती आहे तो बघितला पाहिजे. अशा प्रकारे ही फ्लेक्झिबल पेमेंटचं तुम्हाला साईटवर काम करावं लागतं. आणि त्याचं मग रायडिंग सर्व्हिस कसा आला आहे, डिझाईन स्पीड 100 किलोमीटर असलं तर स्वतःची गाडी त्याप्रमाणे 110 किलोमीटर पर आवरनं फिरवायला पाहिजे. 10 किलोमीटर रोड झाल्यानंतर त्याला जर्क बसतेत का, अंडुलेशन कुठं फॉर्म झालेत का, प्रोफाईल करेक्शन करावी लागणार आहे का, हे तुम्ही वरचा विटमिनस कार्पोएट किंवा BC व्हायच्या अगोदर DBMचा प्रोफाईल तुम्हाला चेक करावा लागतो आणि त्याचं मग व्हिडिओ शूटिंग करून वरच्या ऑफिसरला पाठवायचं, त्यांची व्हिजिट असते, टाळलं आपल्याला. सायमल्टेनियसली त्या ठिकाणी गटरचे प्रोव्हिजन करायला लागतं, साईड शोल्डर्स भरून घ्यावं लागतं, जेणेकरून त्याच्या जे DBMच्या एजेस आहेत त्या व्हेकलमुळं खराब होणार नाही. आणि एवढे करत असताना देखील तुम्हाला लाईव्ह ट्रॅफिकमध्ये आपण काम करत असतो, आपण डायव्हर्शनला ट्रॅफिक सोडत असतो, त्या ठिकाणी सेफ्टी मेजर्स फार महत्त्वाचे असतात. सेफ्टी मेजर्स तुम्हाला सगळ्यांना रिबन लावणे, गनी बॅग्स भरून ठेवणे, त्याला रिफ्लेक्टर लावणे, ज्या ठिकाणी डीप कटिंग आहे त्या ठिकाणी टेम्पररी रेलिंग प्रोव्हाइड करणे. तर अशा दक्षता घ्याव्या लागतात. ज्या ठिकाणी पोकलॅन मोठी मशिनरी चालू असते त्या ठिकाणी फ्लॅग घेऊन माणूस उभा करणे, ट्रॅफिकला व्यवस्थित दिशा दाखवणे, इनकन्व्हिनियन्स टू पीपल झालं न पाहिजे, कोणाची तक्रार आली न पाहिजे, ॲक्सिडेंट झाले न पाहिजे. त्या ठिकाणी टॅकफूट मारलेला जातो किंवा मिक्स मटेरियलचं टेम्परेचर येऊन असते, गमबूट प्रोव्हाइड केलेत का नाही, हँडग्लोव्ज आहेत का नाही. ते जर डांबर पायावर पडलं तर ते फारच डेंजरस असते. किंवा एखादे शेजारी मोटरसायकल किंवा चाललंय त्याला जर डांबर लागलं, कमी मिक्स मटेरियल त्याच्या पायावर पडलं, ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर ह्याच्या सेफ्टी मेजर्स पण आपल्याला बरंचसं लक्ष द्यावं लागतं ड्युरिंग रोड कन्स्ट्रक्शन. एखाद्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला कसं होतं की 4 भिंतीच्या आत तुम्हाला काम करायचं असतं, त्यामुळे तिथं लाईव्ह ट्रॅफिक किंवा इतर कोणाचा डिस्टर्बन्स नसल्यामुळं त्या ठिकाणी दक्षता ही घ्यावीच लागते. त्या ठिकाणी सुद्धा 3ऱ्या 4थ्या 5व्या मोठ्या टावरवर काम करत असताना सुद्धा लोकांना बरंचसं धोका पत्करून काम करावं लागतं. तर त्या ठिकाणी पण तुम्हाला सेफ्टी मेजर्स काळजी घ्यावी लागते. पण एस्पेशली रोडला त्या ठिकाणी लाईव्ह ट्रॅफिक आहे त्या ठिकाणी तुम्हाला बरीचशी काळजी घ्यावी लागते. ड्युरिंग नाईट तुम्हाला त्या ठिकाणी बरेचसे खुदाई करून ठेवलेले असते, बरेचसे पाईप पडलेले असतात, डिस्मेंटलमधलं मटेरियल पडलेलं असते, त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर सेफ्टी लावावी लागते. तिथं रिफ्लेक्टर लावावं लागतं, त्या ठिकाणी रेड लाईट लावावे लागतात, साईन कॉशन बोर्ड लावावे लागतात, डायव्हर्शनचे बोर्ड लावावे लागतात. हे सुद्धा तुम्हाला सेफ्टी इंजिनियर म्हणून नेमलेला असतो, सेफ्टी टीम असते. त्या सेफ्टी टीमला ओव्हरऑल कंट्रोल त्या साईट इंजिनियरला करायचं आहे. जो त्या ठिकाणी हायवे सिनियर इंजिनियर आहे त्याने आपल्या सगळ्यांचं आहे. ऑपरेटरने आता सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, मास्क लावलेलेच नाही, फिजिकल डिस्टन्स मेंटेन केले का नाही, गर्दी करून कुठं बसत नाही, हे सुद्धा त्या सिनियर हायवे इंजिनियर किंवा प्रोजेक्ट मॅनेजरनं ओव्हरऑल कंट्रोल आपल्या वर्क साईटचा त्यांनी करायचं असते. आता हे झालं फ्लेक्झिबल पेमेंट. रिजिड पेमेंटच्या बाबतीत तुम्हाला त्याप्रमाणे सबलेट तयार झाला, GSP तयार झाला, GSP नंतर DLC ड्राय लेन कॉन्क्रीट तुम्हाला टाकलं जातं. M10 ग्रेडचं जे कॉन्क्रीट असते ते 150 mm थिकनेस लेट केलं जातं आणि त्याच्यावर प्री फिशिंग झालं.
त्या ठिकाणी पण डायव्हर्शन आता आपण फ्लेक्झिबल पेमेंटला ॲटमॉस्फिअर टेम्परेचरला म्हणजे सर्वसाधारणपणे आपलं लेईंग झाल्यानंतर 1 ते 1.5 तासात त्याच्यावर आपण ट्रॅफिक सोडू शकतो. परंतु रिजिड पेमेंटला तुम्हाला 28 दिवस क्युरिंग पिरियड झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याचे एक्सपान्शन जॉईंट त्याचे एक्सपान्शन जॉईंटमध्ये जे फिलर मटेरियल आहे ते भरल्यानंतर सर्वसाधारणपणे 1.5 महिन्यापर्यंत त्याच्यावर तुम्हाला ट्रॅफिक सोडता येत नाही. 1.5 महिन्यापर्यंत तुम्हाला डायव्हर्शन रोड जो आहे, जो तुमचा डिटोर रोड तुम्ही काढलेला आहे तो मेंटेन करावा लागतो. त्या ठिकाणी पब्लिक किंवा व्हेकलला कुठलेही इन्कन्व्हिनियन्स होता कामा नये असे तुम्हाला त्या ठिकाणी दक्षता घ्यावी लागते. आणि ते खास स्किल्ड वर्क असते जे तुमचं फ्लेक्झिबल पेमेंट आणि रिजिड पेमेंट जे आहे त्यामध्ये रिजिड पेमेंट जे आहे ते स्किल्ड आहे. आणि आता रिजिड आणि फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये मेरिट्स आणि डिमेरिट्स काय आहे ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगणार आहे. की रिजिड पेमेंट जे आहे त्याची इनिशियल जी कॉस्ट आहे ते हाय जास्त कॉस्ट आहे. त्याचा मेंटेनन्स कमी आहे, पण जर मेंटेनन्स निघाला तर फारच त्याची फिजिबिलिटी फार चांगली आहे. त्याच्यानंतर लोड बेरिंग कॅपॅसिटी फ्लेक्झिबल पेमेंटपेक्षा जादा आहे. आता त्या ठिकाणी त्याचे डिसएडव्हान्टेज काय आहे तर टायर नॉईज जास्त आहे. त्याच्यानंतर एखादं जर क्रॅकिंग चालू झालं तर पूर्ण पॅनल काढून त्याला डायव्हर्शन जाऊन 1.5 महिना तुम्हाला त्या ठिकाणी थांबावं लागतं किंवा डायव्हर्शन मेंटेन करावं लागतं. हे तुम्हाला त्या ठिकाणी रिजिड पेमेंटमध्ये डिमेरिट्स आहेत. फिजिकल पेमेंटला काय आहे की तुम्हाला प्रोफाईल करेक्शन लगेच करा येतं, पॉटहोल फिलिंग ताबडतोब करता येतं, त्याच्यानंतर प्रोफाईल करेक्शन करता येतं, केम्बर करेक्शन करता येतं, कुठल्याही वेळेला कमी वेळेत करता येतं, डायव्हर्शनची जास्त गरज पडत नाही. परंतु डिमेरिट्स काय आहे की त्याची फिजिबिलिटी रात्रीच्या वेळेला जास्त नाही, रट्स फॉर्म होतात, त्यामुळे ट्रॅफिकला बराचसं हे होतं. त्याच्यानंतर ॲटमॉस्फिअरचा त्याच्यावर फार परिणाम होतो. रेन वॉटर जसं ते फ्लेक्झिबल रिजिड पेमेंटला होत नाही. फ्लेक्झिबल पेमेंटला तुम्हाला कॅपिलर लाईनला पाणी आलं किंवा स्टॅग्नंट वॉटर असेल तर त्या ठिकाणी सरफेस तुम्हाला अनइव्हननेस तयार होतो. तर असे डिमेरिट्स आणि डिमेरिट्स फ्लेक्झिबल पेमेंट आणि रिजिड पेमेंटमध्ये आहेत. आता बऱ्याच ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये दोन्ही प्रकारचे पेमेंट जे चालू आहे त्याचा आता स्टुडंट्सही बराच फायदा घेतला पाहिजे. सर्वसाधारणपणे 8,700 कोटीची कामं सर्वसाधारण आपल्या 2 जिल्हा सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर 3 जिल्ह्यात मिळून चालू आहे. त्यात मेनली जी कामं तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की मिरज ते सोलापूर रोड आहे 3600 कोटीचं तो काम आहे. 4 लेनिंगचं काम आहे, मध्ये त्याला मीडियम आहे आणि 60 मीटरनं त्याची लँडविड्थ आहे आणि टोटल रिजिड पेमेंट आहे. त्याला बायपास आहे, कुठेही त्याला लेवल क्रॉसिंग नाही, कुठेही ते रोडवरनं कुठेही तुम्हाला क्रॉस करताना वरून जाता लागणार नाही. कुठलाही रोड क्रॉस केला तर प्रत्येक ठिकाणी अंडरपास प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर साईड शोल्डर्स चांगले आहेत, पेव्ड साईड शोल्डर्स आहे, मीडियम फार मोठा आहे, स्ट्रक्चर्स चांगले फुल प्लेचे आहेत, कुठेही सबमर्शिबल ब्रिज नाही. तर तो एक प्रोजेक्ट चालू आहे. त्याच्यानंतर विटा ते कराड, विटा ते नागद, नागद ते मुचंडी हा नॅशनल हायवेचा गुहागर चिपळूण कराड जत विजापूर रोड हाच रोड चालू आहे. तो 2 लेन कन्फर्मिंग आहे विथ पेव्ड शोल्डर्स. तर त्याचे 10 मीटर तुमचं फॉर्मेशन विड्थ आहे. त्यालाच एक डिटोर रोड काढलेला आहे, तो कराड तासगाव ते शिरगाव त्या ठिकाणी त्या स्टँडर्डचा गुहागर चिपळूण विजापूरचा तो कौत आहे. त्या सगळ्या प्रोजेक्टची सर्वसाधारण कॉस्ट 1600 कोटी रुपयाची आहे. हे आपले सगळे रिजिड पेमेंटचे प्रोजेक्ट आहेत. ह्या ठिकाणी CC पेमेंट प्रोव्हाइड केलेलं आहे. आता फ्लेक्झिबल पेमेंटचे हॅम अंतर्गत हायब्रिड अन्युटी मोड हॅम ही शासनाने एक प्रोग्राम घेतलेला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीनं. त्याच्या अंतर्गत 60% पेमेंट शासन देणार आणि 40% पेमेंट हे एंटरप्रेनर किंवा कॉन्ट्रॅक्टरला बिअर करायला लागणार. ते त्याला नंतरच्या 10 वर्षात मेंटेनन्समध्ये रिफंड होणार. तर असे प्रोजेक्ट कुठले आहेत हॅमचे तर आपल्यात सिगाव ते आरवडी, सिगाव, आष्टा, भिलवडी, तासगाव, आरवडी
आरवडे ते भिवघाट ते आटपाडी हा एक प्रोजेक्ट आहे. त्यात आटपाडी ते सलगरे ते हेरवाड हा एक प्रोजेक्ट आहे. विटापेठ मलकापूर वणी रोड हा एक आहे. त्याच्यानंतर पुसेगाव मासुर्णे ते विटा हा एक प्रोजेक्ट आहे. हा सर्वसाधारण प्रोजेक्टची कॉस्ट सर्व 3.5 कोटी रुपये आहे. हे सगळे फ्लेक्झिबल पेमेंट आहे. आणि हे जे हॅम अंतर्गत हायब्रिड अन्युटी मोड अंतर्गत आहे ते सगळे वायडनिंगचे प्रोजेक्ट आहेत. वायडनिंग आणि स्टेंडिंग अपग्रेडेशन ऑफ रोड्स किंवा त्या स्टँडर्डला स्टेट हायवे स्टँडर्डला आणण्यासाठी हे सगळे प्रोजेक्ट आपले येत आहेत. त्या प्रोजेक्टमध्ये व्हरायटी ऑफ वर्क आहे. आता तुम्हाला मिरज सोलापूर जो हायवे आहे त्या ठिकाणी 2 रेल्वे ओव्हरब्रिज आहे, 57 अंडरपास आहे. तुम्हाला 189 किलोमीटर लेनचे 4 लेनिंगचा CC पेमेंट आहे. बरेचसे मायनर ब्रिजेस आहेत, मेजर ब्रिजेस आहेत, सर्वसाधारणपणे 250 पाईप ट्रेन्स आहेत. तर ह्या ठिकाणी आपण व्हिजिट केली तर बरंचसं तुम्हाला एज्युकेशन पाहायला मिळालं. त्यांचे मोठमोठे RMC प्लॅन्ट उभा केलेले आहेत, मोठमोठे क्रशर्स आहेत. त्याचं वर्किंग आपल्याला त्याचं ठिकठिकाणी त्यांचे कॅम्प आहे. पाटगावला कॅम्प आहे, कुर्चीला कॅम्प आहे, मिरजेला कॅम्प आहे, थोडं सांगोल्याला कॅम्प आहे. त्या ठिकाणी व्हिजिट केलं तर आपल्याला बघायला मिळेल. मी आता ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आमचा बेळंकीला कॅम्प आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बॅच मिक्स प्लॅन्ट, मोठे क्रशर, त्याच्यानंतर क्रश सँडचं तुमचं हे क्रशर तुम्हाला बघायला मिळेल. PSI व्हर्टिकल शाफ्ट इम्पॅक्टर. हे सगळे आता आपल्या अगदी जिल्ह्यात जे कामं चालू आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्हरायटी ऑफ वर्क बघायला मिळेल. नागज ते विटा आहे, त्याच्या बरेचसे ब्रिजेस आहेत, बरेचसे स्ट्रक्चर्स आहेत. सॉरी, नागज ते मुचंडी. तर हे सगळे बघायला मिळते. आता त्यानंतर ब्रिज जर घेतला, ब्रिजचं जर आपण एखादं किंवा स्ट्रक्चरचं आपण बांधकाम करायचं झालं तर त्याला हायड्रॉलिक कॅल्क्युलेशन करायला लागते, स्पॅन अरेंजमेंट केलं जाते, वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडेशन असतात. ओपन फाउंडेशन आहे, वेल फाउंडेशन आहे, क्राफ्ट फाउंडेशन आहे, पाईल फाउंडेशन आहे. तिथला स्टार्टअप बघून त्याप्रमाणे त्या फाउंडेशनचे तुम्हाला निवड करावी लागते. त्या ठिकाणी त्याची डिसाईड करावं लागतं, त्याचे कोर्स कटर्स घ्यावे लागतात, ते लॅबमध्ये त्याच्या बेरिंग कपॅसिटी त्याचे तपासावी लागते आणि त्यानुसार तुम्हाला फाउंडेशन त्या ठिकाणी केलं जातं. नंतर फाउंडेशन, वेल फाउंडेशनमध्ये तुम्हाला वेल सिंकिंग येतं. त्याच्यानंतर वेलचं तुम्हाला डायमीटर ठरवायला लागतो. सिंगल वेल आहे, डबल वेल आहे, डंबेल वेल आहे, हे आहे. त्याच्यानंतर वेल सिंकिंग कसं करायचं, त्या ठिकाणी डिवॉटरिंग होत नाही. मशिनरीनं सुद्धा मोठमोठ्या हॉर्सपॉवरच्या मोटरी लावून त्या ठिकाणी डायव्हर्स म्हणजे पाणबुडे आणले जातात आणि पाणबुडेमार्फत वेल सिंकिंग केलं जातं. कटिंग एज असते, स्टेनिंग असतं, त्याच्यानंतर बॉटम प्लग असतो, टॉप प्लग असतो, त्याच्यावर वेल कॅप असते, त्याच्यानंतर पेअरचा बेटवेल उभे केलं जातं. ते पण बघण्यासारखं आता आहे. किंवा एक्झिस्टिंग ब्रिजचं तुम्हाला रिपेअर करायचं आहे. आता औरवाड ब्रिज आणि कुरुंदवाड ब्रिज त्या ठिकाणचं आम्ही बेरिंग बदलतो आणि रेलिंग बदलतो, एक्सपान्शन जॉईंट बदल आमच्या प्रोजेक्टमध्ये आहे. तर त्या ठिकाणी जी निओपमी बेरिंग आहे ते बदलाय करता स्पॅन कसा उचलला जातो, टोटल स्पॅन लिफ्ट केला जातो आणि त्याच्या खालची बेरिंग बदलली जातात. तर ते पण असं हे प्रोजेक्ट बघण्यासारखं आहे. त्या ठिकाणी फाउंडेशन वीक आहे का किंवा काय आहे, त्या ज्या नॉन डिस्ट्रक्टिव्ह किंवा काही ज्या टेस्ट आहे त्या टेस्ट घेण्यासाठी पाणबुडे आणलेले आहेत. ते पाणबुडे त्या फाउंडेशनच्या तळाशी जातात. तिथल्या त्या ठिकाणी तुमचा हॅमर टेस्ट वगैरे काय आहे त्या घेऊन त्याचे रिझल्ट घेऊन त्यानुसार त्याचं स्टेंडिंग काय करायला लागेल, जॅकेटिंग करायला लागेल, ग्राउटिंग करायला लागेल, गनायटिंग करायला लागेल, हे सगळे पुन्हा त्याचं एस्टिमेट केलं जातं. तर हे सुद्धा ज्या प्रोग्राम आहे आपल्याला जर माहीत झालं तर विद्यार्थ्यांनी बघायला काय हरकत नाही. बरंचसं इंटरेस्टिंग आहे, नॉलेजेबल आहे आणि रिस्की वर्क कसं केलं जातं हे आपल्या शेजारी आपल्याला आता त्या आठवड्याभरातच आपल्याला कुरुंदवाड ब्रिजचा चालू होतं. जो कृष्णा घाटावर ब्रिज आहे, सॉरी
कृष्णाघाटचा ब्रिज, तर त्या ठिकाणी कुरुंदवाडचा पुढच्या आठवड्यात चालू होता. तर हे आपल्याला एक्झिस्टिंगचं रिपेअर्स ब्रिजचं किंवा मेजर रिपेअर्स कसे केले जातात. RCC बॉक्स कलवट आहे, RCC बॉक्स कॅन्टिलिव्हर स्लॅब आहे, RCC बीम टेक स्लॅब आहे, RCC सॉलिड स्लॅब आहे. हे ब्रिजला कसे प्रोव्हाइड केले जातात, पूर्ण रुंदीची पोर्टेबल फ्रेम कशी प्रोव्हाइड केली जाते, हे सुद्धा ब्रिज इंजिनिअरिंग सुद्धा शिकण्यासारखं आहे. त्याचे हायड्रॉलिक्स कसे काढले जातात, कॅचमेंट एरिया, वेलॉसिटी, डिस्चार्ज, त्याच्यानंतर फ्लक्स, फ्री बोर्ड, हे सगळं आपण शिकायला पाहिजे. सबमर्शिबल ब्रिज, हाय लेवल नॉन सबमर्शिबल ब्रिज. सबमर्शिबल ब्रिज असलं तर त्याला डाऊनस्ट्रीमला स्टॉपर कसे प्रोव्हाइड केले जातात. ब्रिज जर असेल तर त्याला होल्स कसे केले जातात की जेणेकरून अपलिफ्ट होणार नाही, प्रेशर रिलीज होल्स कसे ठेवले जातात, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला पाहिजे. आपल्या शेजारी सगळं चालू आहे. आता फक्त थोडीशी विजिट केली तर बऱ्याच तुम्हाला एक्झिबिशनचा अनुभव येईल. आता थेरॉटिकल तुम्हाला सगळे आपले माननीय सदस्य फार चांगल्या प्रकारे शिकवतात, फार चांगलं नॉलेज देतात. पण ॲक्च्युली एज्युकेशन, वर्कमनशिप, फील्ड लॅब, फील्ड टेस्ट ह्या कशा घेतल्या जातात किंवा एज्युकेशन करताना आपण काय काय घेतलं जातं, कुठल्या ॲडव्हान्स मशिनरी आपण वापरतोय. आता ॲडव्हान्स मशिनरीची माहिती पाहिजे आपल्याला. आता काही आउटडेटेड मशिनरी झालेली आहेत. आता स्टॅटिक रोलर नाही, सॉईल कॉम्पॅक्टर आहे, व्हायब्रेटरी रोलर आहे, ड्रम रोलर्स आहे, त्याच्यानंतर सेन्सॉर पेवर आहे, त्याच्यात मोटर ग्रेडर वेगवेगळ्या कपॅसिटीचे आहे. त्याची सगळी माहिती आहे. त्याचं आउटपुट काय आहे, त्याचे ऑपरेटर कसं ऑपरेट कसं केलं जातं आहे, त्याच्यामध्ये मोटर ग्रेडरमध्ये केंबर कसा दिला जातो, ह्या गोष्टी आपल्याला साईटवर बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. त्याच्यानंतर जे आपण कॉन्क्रीट कास्ट करतो त्याचं डिझाईन मिक्स आहे, कुठल्या ग्रेडचं कॉन्क्रीट आहे. आता आमच्याकडे बॉक्स कलर चालू आहे, M35 कॉन्क्रीट आहे. त्याचं डिझाईन आपण गव्हर्नमेंट लॅबला बनवतो. त्याच्यानंतर फील्ड लॅबमध्ये त्याच्यात ट्रायल मिक्स घेतो. त्या ट्रायल मिक्समध्ये ॲडमिक्सर्स कुठले वापरले जातात, त्याचे 7 days, 28 days कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काय येते, कॅरेक्टर स्ट्रेंथ काय असते, आपण किती अचीव करतो. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण आता सेल्फ लोडिंग कॉन्क्रीट मिक्सर आमच्याकडे आहे, ते 4 क्युबिक मीटरची कपॅसिटी आहे. तर त्यानं कॉन्क्रीट कसं केलं जातं आणि ते कॉन्क्रीट करताना त्या ठिकाणी जी क्यूब कास्ट केली जातात त्याचे 3 days, 7 days, 28 days कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काय येते, फ्लेक्झरल स्ट्रेंथचा बीम कसे कास्ट केले जातात, फ्लेक्झरल स्ट्रेंथ लॅबमध्ये कशी घेतली जाते, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कशी घेतली जाते, ग्रेडेशन कसं केलं जातं, डक्टिलिटी कशी काढली जाते, मार्शल स्टॅबिलिटी कशी काढली जाते, बिटमन एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं. ह्या सगळ्याच्या फील्ड टेस्ट आहेत, फील्ड लॅब आहे, त्या आपल्याला फुलप्लेज आहेत, कधीही तुम्हाला बघायला मिळतील. कॉन्क्रीटच्या लॅब आहेत, फ्लेक्झिबल पेमेंटच्या लॅब आहेत, सगळ्या कॉमन जे मटेरियल आहे GSB, WML हे सगळं लॅबमध्ये त्याचं टेस्टिंगचं हे आहे. त्याच्यानंतर आपण बरंचसं ग्रेडेशन किंवा फ्लेकिनेस इलॉंगेशन इंडेक्ससाठी प्रेशरच्या ठिकाणी सुद्धा लॅब इरेक्शन केलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ज्या ठिकाणी प्रेशर प्रोडक्शन होत आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे बरंचसं पाहायला मिळत आहे. तर हे जे प्रोजेक्ट आहेत हायवे इंजिनिअरिंगचे प्रोजेक्टमध्ये तुम्हाला DPR तयार कसं पासून ते फायनल एक्झिक्युशनपर्यंत एस्टिमेट तयार करणं, त्याचे टेंडर प्रिपरेशन करणं, टेंडर फ्लोट करणं, वर्क ऑर्डर देणं, वर्क ऑर्डर देण्यानंतर साईटवर कॉन्ट्रॅक्टरनं किंवा एंटरप्रेनरनं जे इरेक्शन करायचं आहे, लेबर कॅम्प कसा लावायचा, त्यांना काय फॅसिलिटी प्रोव्हाइड करायचे आहेत, सेफ्टी मेजर्स कसे करायचे, फील्ड लॅब कशी इरेक्शन करायचे आहे, त्यानंतर सोर्सेस काय आहे, जिथनं मुरुम आणणार आहे त्याचं टेस्टिंग काय आहे, सोर्स अप्रूव्हल करून द्यायचं आहे इंडिपेंडेंट इंजिनियर किंवा अथॉरिटी इंजिनियर त्यांच्याकडून, प्रेशर इरेक्शन कसं करायचं आहे, बॅच मिक्स प्लॅन्ट कसा उभा करायचा आहे, WMM प्लॅन्ट कसा उभा करायचा आहे, त्याच्यानंतर RMC प्लॅन्ट कसा उभा करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजे. त्याचे सगळे तुम्हाला बारकावे माहीत पाहिजे, इरेक्शनचं हे पाहिजे. त्याच्यानंतर लॅबमध्ये इन्स्ट्रुमेंट काय आहे, तर ते वरती पण आहे की नाही, त्याचं दर 6 महिन्यांना तुम्हाला हे करायला लागते, तपासणी करावी लागते. ते नॅशनल ॲक्रेडिटेड लॅब आहे, लोक येतात NABLचे,
तर ह्या सगळ्या गोष्टी आपण साईटवर शिकल्या पाहिजेत. हे आपल्या साईट इंजिनियरचं काम आहे. आपण भावी देशाचे आधारस्तंभ आहात. क्वालिटी हे सगळ्यात मोठं आहे. इंजिनियर्स वर्क डे अँड नाईट, बट ही कम्स लाईट वेन फेल्युअर अकर्स. आपण प्रसिद्धीच्या झोतात साईट इंजिनियर कधी येतो की ज्यावेळेला एखादं स्ट्रक्चर फेल जातं, एखादा कोणाचा स्लॅब पडतो, एखादं स्ट्रक्चर पडलं जातं, त्यावेळेला आपल्याला प्रसिद्धी मिळते. इतर वेळेला आपण रात्रंदिवस राबत असतो, पण प्रसिद्धीचा हव्यास आपण धरायचा नाही. आपण देशाकरता प्रामाणिकपणे क्वालिटी वर्क कसं केलं जातं, जे नॅशनल असेट आहे किंवा जे आपण सरकार पैसे गुंतवतात त्याचं युटिलायझेशन प्रॉपर होतंय का नाही हे बघणं आपलं साईट इंजिनियरचं काम आहे. त्याप्रमाणे एस्टिमेटला, टेंडरला जे स्पेसिफिकेशन आहे त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे एक्झिक्युशन साईटवर होते का नाही आणि ते करून घेणं हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि आपल्याला मॅन पॉवर, मशिनरी, मटेरियल एवढं अवेलेबल कॉन्ट्रॅक्टर करून देत असतो, एंटरटेनर देतोय. टेक्निकल सगळं गायडन्स आपल्याला PWT इंजिनियर्स, त्याच्यानंतर क्वालिटी कंट्रोलचे इंजिनियर्स, त्याच्यानंतर इंडिपेंडंट इंजिनियर्स आपल्याला सगळे करत जातात. सगळे ड्रॉइंग प्रोव्हाइड करत असतात, सगळे डिझाईन करत जातात, बार बेंडिंग शेड्यूल देत असतात सगळं. फक्त आपण एज्युकेशन त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे. त्याची स्ट्रेंथ अचीव होते की नाही, वर्कमनशिप व्यवस्थित राहते का नाही हे आपण बघायचं आहे. त्याची मेजरमेंट त्याप्रमाणे फ्रॅक्शन ऑफ मिलीमीटरपर्यंत आपण चेक करायचे आहे. तर हे साईट इंजिनियरचं बरंचसं आपलं काम आहे. त्याच्यानंतर मेंटेनन्समध्ये काय आहे, रोड साईड हरबाजी कसं आपण एवढी झाडे तोडतोय, त्याच्या 5 पट झाडे आपण लावली पाहिजेत. आपल्या टेंडर कंडिशन आहे ते आर्बॉरिकल्चर जे आहे रोड साईड त्याचं प्लॅन्टेशन कसं करायचं आहे की जेणेकरून पुन्हा रोड वाईडनिंग जर झालं तर ते झाडं तोडावी लागू नयेत, असं फ्युचरमध्ये त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे. त्याच्यानंतर ड्रेनेज सगळ्यात मोठा जर शत्रू कोण असेल फ्लेक्झिबल पेमेंटचा किंवा तर प्रॉपर फंक्शनिंग ड्रेनेजचं होत नाही. रेन वॉटर असू दे किंवा लोकल वॉटर असू दे, त्याचं जर ड्रेन आउट झालं नाही व्यवस्थित, ग्रेडियंटनं आपण ओपन गटर किंवा RCC गटर केली नाही, वॉटर स्टॅग्नंट राहिलं तर कॅपिलर राईजनं ते येऊन तुमचं सगळं फ्लेक्झिबल पेमेंट किंवा रिजिड पेमेंट डॅमेज करतं. त्याप्रमाणे प्रॉपर तुम्हाला त्या ठिकाणी ड्रेनेज प्लॅन तयार करावा लागतो आणि ते ड्रेनेज तुम्हाला रिजवरनं दोन्ही बाजूला ज्या ठिकाणी तुमचे पाईप ड्रेन आहे, स्लॅब ड्रेन आहे किंवा मायनर ब्रिज आहे त्या नाल्याला नेऊन तुम्हाला त्या ठिकाणी ते जोडावे लागतात. आणि त्या जो ड्रेन काढतो आपण ओपन ड्रेन किंवा आहे त्याची जी डेप्थ आहे ते आपला सबग्रेडचा जो बॉटम आहे त्याच्या खाली कमीत कमी 400 ते 500 मिलीमीटर गेली पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल डेप्थ 1 ते 1.5 मीटर तुमची ड्रेनची यायला पाहिजे. त्यामुळं तुमचं पाण्याचं जे ड्रेन आउट आहे, निचरा होणार आहे तो प्रॉपर होतो आणि तुम्हाला कमीत कमी डॅमेजेस तुम्हाला तुमच्या पेमेंटला मिळतात. कमीत कमी डॅमेजेस होता, मेंटेनन्स खर्च असतो. आणि प्री मान्सून, पोस्ट मान्सून, पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यानंतर त्याचे सगळे रिपेअर्स तुम्हाला करायला लागते. कुठं पाईप ब्लॉक झालेले आहे, ड्रेनेज तुम्हाला परत एकदा झाडी शहर बस काही ते काढावे लागतात. ड्रेनेजमध्ये परत एकदा JCBनं किंवा पोकळ्यांना तुम्हाला परत त्याचे जे मटेरियल पटेल आहे ते काढून त्याचं फंक्शनिंग व्यवस्थित होते का नाही. त्याच्यानंतर जे पाणी पाईपलाईनमधून खाली जात आहे त्या ठिकाणी स्कावरिंग झालेलं आहे का, त्या ठिकाणी काय सोलिंग प्रोव्हाइड करायला लागते का, त्या ठिकाणी स्टॅग्नंट वॉटर राहते का, ड्रेनेज त्या ठिकाणी नाला ट्रेनिंग करायला लागते का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला लागतात. त्याच्यानंतर जे रोड साईड आर्बॉरिकल्चर आहे, एखादी मोठी झाड आहे त्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकते का, त्याचे ब्रँचेस कट करायला पाहिजे. त्याला 1 मीटर गेज आहे, एवढ्या गेज फिरल्यानंतर ती जर फांदी आडवी येत असेल 5.6 मीटरवर तर ते काढायला लागते. त्याचे तुम्हाला हेडरूम किती आहे हे बघायला पाहिजे. त्या फांद्या कट करायच्या जेणेकरून पब्लिक आणि व्हेकलला आपण फॅसिलिटी जी शासनाने दिलेल्या पैशात आहे ती चांगल्या प्रकारे कशी प्रोव्हाइड करता येईल, त्यांना इनकन्व्हिनियन्स न होईल असा आपला सगळा व्ह्यू साईट इंजिनियरचा किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचा, हायवे इंजिनिअरिंग किंवा रेल्वे इंजिनिअरिंगमध्ये पाहिजे. तर हायवे इंजिनिअरिंगबद्दल आणि काय सांगायचं असेल तर हे स्ट्रक्चरच्या बाबतीत मी बोलत होतो. तर स्ट्रक्चर ही तुम्हाला फुलफ्लेज असली पाहिजे, 100% त्याच्यातून डिस्चार्ज तुमचा पास झाला पाहिजे. आणि तो सबमर्शिबल आता ॲस्पेक्ट जो जर थोडासा कमी झाला आहे की सबमर्शिबल ब्रिजेस बांधायचे नाही. सबमर्शिबल ब्रिजेसमुळं तुम्हाला आता 2000
गेल्या वर्षी 19ला जो महापूर आला त्यामुळं बरेच लोकांना वाहतूक खंडित झाली, इंटरप्शन निर्माण झालं. हाय लेवल नॉन सबमर्बल ब्रिजेस विथ अप्रोचेस असं आता या ठिकाणी कन्सेप्ट आलेला आहे. तर हाय लेवल ब्रिजेस कसे डिझाईन करायचे, त्याची स्पॅन अरेंजमेंट कशी करायची, फाउंडेशन कसं ठरवायचं, हे सगळं हायड्रॉलिक्स कसे करायचे हे सुद्धा आपण शिकायला पाहिजे. हा सगळ्यात मोठा सर्वे आहे हायड्रॉलिकचा. नाला ग्रेडियंट काय आहे, फेलॉसिटी मॅनेज फॉर्म्युल्यानं काय येते, तुम्ही ॲक्च्युली इंग्लिश फॉर्म्युल्यानं काय डिस्चार्ज करता, तो मॅनेज फॉर्म्युल्यानं कसा तो चेक करायचा किंवा क्रॉस चेक करायचा, हे सगळं करून तुम्हाला हायड्रॉलिक्स करायला पाहिजे. आपलंच फ्रीबोर्ड ह्या गोष्टी सगळ्या करून स्पॅन अरेंजमेंट आणि ती मग HFLच्या वर किती लेवल आहे, लास्ट 100 इयर्समध्ये हाय फ्लड लेवल ऑब्झर्व किती होते, लोकल एन्क्वायरी किंवा प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन हे करावे लागते. आता ज्या मशिनरी आहेत, ज्या फ्लेक्झिबल पेमेंटला किंवा तुमचा रिजिड पेमेंटला वापरल्या जातात, त्या मी तुम्हाला सांगतो. अस्फाल्ट मिक्सर आहे, बारो व्हील्स असतात, नंतर स्टॅटिक रोलर असतो, व्हायब्रेटर रोलर असतो, त्याच्यानंतर इंटेलिजंट रोलर असतो. इंटेलिजंट म्हणजे स्काडा असतो. सुपरवायझरी कंट्रोल आणि डाटा ॲक्विजिशन म्हणून एक प्रोसेस आहे, त्याचं ॲप आहे. तुमचा आता जो रोलर चालू आहे इंटेलिजंट रोलर, तो कुठल्या लेवलला चालू आहे, समुद्र सपाटीपासून किती उंचीवर चालू आहे, त्याचे स्टॅटिक पास किती होतात, फॉरवर्ड पास किती होतात, रिव्हर्स पास स्टॅटिक किती राहतो किंवा लो गिअरमध्ये किती होतो, हाय स्पीडमध्ये किती होतो, फॉरवर्ड पास किती होतात, रिव्हर्स पास किती होतात आणि डेन्सिटी किती अचीव किती वेळात होते हे त्याच्यावर सगळं रेकॉर्ड केलं जातं. त्याचप्रमाणे तुमचे जे हॉट मिक्सचे मटेरियल आहे, मिक्स मटेरियल, ते घेऊन जाणारे जे हायवा डंपर आहेत, त्याच्यात टेम्परेचर किती मेंटेन होतं, ते आता कुठं निघाले, किती किलोमीटर अंतरावर आले, फाईल अनलोडिंग त्याचं टेम्परेचर काय, हे सगळं स्काडामध्ये तुम्हाला रेकॉर्ड होतं किंवा तुम्हाला लाईव्ह दिसतं. तर ते तुम्हाला फॅसिलिटी आता टेंडर कंडिशन आहे. स्काडा ॲप तुम्हाला कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळे कुठेही चीप इंजिनियर AC ज्यांना फिजिकली साईटवर येणं शक्य नाही, पण त्यांना त्या साईटवर काय चालेल ते पाहायचं आहे, तर ते बघू शकतात. तर त्या आता अलीकडं अशा ॲडव्हान्स सगळ्या मशिनरी वगैरे आलेल्या आहे. इंटेलिजंट रोलर आहे, WMM प्लांट आहे, हॉट मिक्स प्लांट आहे, त्याच्यावर ड्रम मिक्स प्लांट आहे, बॅच मिक्स प्लांट आहे हॉट मिक्समध्ये. त्याच्यानंतर पेवर फिनिशर आहे, मिलर आहे. मिलर म्हणजे जे एक्झिस्टिंग डांबरी सरफेस आहे तो नुसता स्कॅरिफाय करायचा आहे, तर त्याला मिलर मशीन लावायचं आहे. बिटुमन स्प्रेअर आहे, बाउझर्स आहेत, टिप्पर्स आहेत, सेन्सॉर पेवर आहे, क्रशर आहे, त्याच्यानंतर मेकॅनिकल व्हायब्रेटर स्क्रीन आहे, लोडर आहे, JCB आहे, पोकलँड आहे, एक्सकॅटर आहे. असे बरेचसे मशिनरी आता तुम्हाला या ठिकाणी दिलीप बिल्डकॉनचं जे आहे किंवा आमचं राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आहे किंवा अवंतिका इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, ह्या बऱ्याचशा ज्या कंपन्या आलेल्या आहेत त्यांच्यात सगळी ही ॲडव्हान्स मशिनरी आहे. त्याचं कॅलिब्रेशन कसं करायचं, त्या मशिनरीचं, त्या प्लॅनचं, हे पण आपल्याला शिकायला मिळतं. किंवा लॅबमध्ये जे ॲपरेटर्स आहे त्याचं कॅलिब्रेशन कसं करायचं, त्याची ॲक्युरेसी कशी वाढवायची, हे देखील आपल्याला त्या हायवे इंजिनिअरिंगच्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला शिकायला मिळतं. किंवा मोठमोठे जे ब्रिजेस बांधले जातात त्याचा लाईन आउट कसा केला जातो, त्याचं समजा जर शिफ्ट टिल्ट हे कशी बघितली जाते, त्याची ऑब्झर्व केली जाते, किती अलाउड आहे शिफ्ट टिल्ट, जर ओपन वेल फाउंडेशन असेल तर वेलची शिफ्ट किती आहे, टिल्ट किती अलाउड आहे हे बघायला लागतं. सेंटर लाईन चेक करायला लागते. आता तुम्हाला टोटल टेन्शन आले त्यामुळे बरंचसं सोपं झालेलं आहे. त्यापूर्वी बरेचसं फिजिकली गोष्टी कराव्या लागत होत्या, स्ट्रिंग बांधावी लागत होती, त्याच्यावरनं वळंबा सोडायला लागत होता. आता तुम्हाला म्हणजे जे टोटल टेन्शनमधनं कोऑर्डिनेटमधनं तुम्हाला सगळं ते वर्कआउट करता येत आहे. आता याच्यानंतर जे मेंटेनन्सचा पार्ट आहे, तर मेंटेनन्स पार्टमध्ये तुम्हाला जे रिन्युअल केलं जातं काय काय पॅचेसचं, तर त्या ठिकाणी ओपन ग्रेडेड कार्पेट ही सर्वसाधारण मेथड होते, OGC म्हणतात. आणि त्याच्यावर लिक्विड सिल्क कोट म्हणजे फ्लेक्झिबल पेमेंटच्या बाबतीत आणि प्रीमिक्स सिल्क कोट वापरून तुम्हाला एक 3-4 वर्षानंतर जर एखादा पॅच खराब झाला असेल तर सलग 2 किलोमीटर खराब झाले असेल तर त्या ठिकाणी पर्सेंटेज वाईज थोडंसं एस्टिमेट करताना BM धरायचा, जेणेकरून तुमचं अंडोरेशन झालं त्या ठिकाणी केंबर करेक्शन किंवा प्रोफाईल करेक्शन
तुम्हाला करता येतील PM मध्ये. आणि त्याच्यानंतर जे ओव्हरऑल जे तुमचं फिनिशिंग आहे किंवा ओव्हरऑल रिन्युअल जे आहे ते तुमचं पेवरनं केलं जातं. त्याच्यानंतर आता प्री मान्सून पोस्ट मान्सून जे तुम्हाला हे सांगितलेलं आहे, बरेचसे सेफ्टी मेजर्स किंवा त्या ठिकाणी घ्यायची काळजी ते सांगितलेलं आहे. तर ते देखील तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. आणि त्या ठिकाणी साईन, कॉशन, इन्फॉर्मेशन बोर्ड, किलोमीटर स्टोन, 200 मीटर बाउंड्री स्टोन्स, इंडिकेटर स्टोन्स हे जे डिस्टर्ब झाले असतील, पडलेले असतील, ते कसे एका लाईनमध्ये ग्राउंडपासून एका उंचीवर टॉप एका लेवलला येईल हे तुम्ही बघायचं आहे. समजा HP कलवरच्या पॅरापेट कुठंतरी डिस्टर्ब झाले असतील, त्या ठिकाणी त्या हे करायचं आहे, त्याला रिफ्लेक्टर लावायचे आहे, त्या ठिकाणी त्याचा फ्लोची डायरेक्शन दाखवायची आहे. त्यानंतर त्या वॉटरवे प्रोव्हाइड केलेला किती पाईपचं ते आहे ते पेंटिंग करायचं आहे, जेणेकरून ते खाली उतरून बघायला नको. ह्या ठिकाणी 1200 mm 3 रोड केलेले आहेत. ही जी डाऊनस्ट्रीम साईड कुठली आहे, अपस्ट्रीम नाल्याची साईड कुठली आहे, हे फ्लो डायरेक्शन दाखवल्यानंतर लगेच कळून येतं. तर ह्या लहान लहान गोष्टीसुद्धा बऱ्याचशा आहेत, जेणेकरून हायर ऑफिसरची ज्याला इन्स्पेक्शन होते त्यांना प्रत्येक स्ट्रक्चर उतरून बघणं शक्य नसतं. तर त्यामुळं त्यांना ते पे केलं जातं आहे. त्याच्यानंतर मेंटेनन्समध्ये काय बघायचं आहे की बाबा एखादे ब्रिजेस वगैरे वीक झालेले असतील किंवा एखादं स्ट्रक्चर वीक झालेलं असतं, तर त्या ठिकाणी नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट त्या घेतल्या जातात. त्यानुसार तिचे स्ट्रेंथ किंवा स्टॅबिलिटी ठरली जाते. कोर टेस्ट फॉर फाइंडिंग परमिनिटी, त्याच्यानंतर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, pH, क्लोराईड, सल्फेट, कार्बोनाईड ह्यासाठी तुम्हाला कोर टेस्ट केलं जातं. हाफ सेल पोटेन्शियल मीटर टेस्ट असते. करोजन जे अटॅक झालेला असतो रेन्फोर्समेंटमध्ये, तो तुम्हाला ह्या टेस्टने तुम्हाला करता येतो. हे नॉन डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे कुठल्याही स्ट्रक्चरला डिस्ट्रक्शन न होता ह्या टेस्ट तुम्हाला घ्यायला लागतात. रिबाउंड हॅमर टेस्ट आहे, त्याच्यावर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ तुम्हाला कळून येते त्या स्ट्रक्चरची काय आहे ते. अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी आहे, SPV टेस्ट, ही जर कॉन्क्रीटची क्वालिटी चेक केली जाते. कव्हर मीटर टेस्ट आहे, नंबर ऑफ बारचा मिनिमम मॅक्झिमम कव्हर ऑफ रेन्फोर्समेंट. ह्या टेस्ट घेऊन तुम्हाला एखादं ब्रिजचं स्ट्रक्चर, एखादं स्टॅम्परेनचं स्ट्रक्चर वीक झालं असेल तर त्याला रेमेडी मेजर्स काय आहे, ग्राउटिंग आहे, गनायटिंग आहे, जॅकेटिंग आहे, ह्या ज्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या असतात त्यामुळे त्याचं लाईफ वाढलं जातं किंवा सेफ्टी वाढली जाते. तर ह्या नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट आपण मेंटेनन्समध्ये येतात, त्या घ्यायला पाहिजे. बेरिंग चेक करायला पाहिजेत, मेजर ब्रिजेसची एक्सपान्शन जॉईंट चेक करायला पाहिजे, प्रेशर रिलीफ जे होल्स आहेत ते सबमर्सिबल ब्रिजचे ते करायला पाहिजे, रेलिंग डिस्टर्ब झाले का ते बघायला पाहिजे. अप्रोचेसमध्ये स्लिप सर्कल फेमोनिया वगैरे होऊन कुठं तर अप्रोचेसला डॅमेज झाले का, ह्या गोष्टी देखील आपल्याला बघाव्या लागतात. तर हे सगळे जे पॉईंट्स आहेत हे ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ न्यू प्रोजेक्ट, वाइडनिंग अँड स्ट्रेंथनिंग एक्झिस्टिंग प्रोजेक्ट आणि आफ्टर कंप्लिशन ऑफ प्रोजेक्ट मेंटेनन्स, ह्या सगळ्या गोष्टी ॲज अ सिव्हिल इंजिनियर, ॲज हायवे इंजिनियर, ॲज अ मटेरियल इंजिनियर, ॲज अ स्ट्रक्चर इंजिनियर म्हणून आपल्याला साईटवर काम करायला लागतं. बरंचसं साईटवरचं आपल्याला इनकन्व्हिनियन्स होतं. ज्या फॅसिलिटी आपल्याला सिटीमध्ये मिळतात त्या मिळत नाहीत. कॅम्पमध्ये बरेचसं राहावं लागतं. रात्री 12-12पर्यंत कॉन्क्रीट चालू असतं, वारा, पाऊस, ऊन असतं. त्या ठिकाणी आपल्याला त्याला फेस करून हे केलं जातं. पण जे एखादं स्ट्रक्चर, एखादा रोड, एखादा हायवे, एखादी बिल्डिंग, एखादा ब्रिज, एखादा मोठं रिझर्वायर बांधला तर त्याचा जो आनंद आहे आपल्याला तो देखील त्यातनं फार सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळत असते. पण त्याच्यावर फुल कॉन्सन्ट्रेशन आणि डिवोशननं आपण काम केलं पाहिजे, त्याचे बारकावे आपण घेतले पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यातलं जे फिजिकल प्रॉपर्टीज मटेरियलच्या आहे, केमिकल प्रॉपर्टीज आहे, त्याच्यानंतर फिनिश प्रॉडक्टचे काय हे आहे, आपल्याला सोर्स असताना वॉटर अब्सॉर्प्शन, इम्पॅक्ट व्हॅल्यू, क्रशिंग व्हॅल्यू, ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या बघायला पाहिजे. त्या सोर्समधनं पुन्हा फिनिश प्रॉडक्ट खडी आली त्याचे सगळे प्रॉपर्टीज आपल्याला लॅबमध्ये बघायला पाहिजे. सगळ्या गोष्टी ह्या टेक्निकली आहेत
त्या सगळ्या आपल्याला साईटवर शिकायला मिळतात. नंतर वेळ कमी पडतो इतकं आपल्याला शिकायला मिळतं. वेगवेगळ्या स्ट्रक्चरची ड्रॉइंग आपल्याला बघायला मिळतात, वेगवेगळ्या प्रोफाईलचे ड्रॉइंग आपल्याला बघायला मिळतात, वेगवेगळ्या ग्रेडचे आपल्याला कटिंग, एम्बॅकमेंट, ग्रेड इम्प्रुव्हमेंट, जॉमेट्रिकल इम्प्रुव्हमेंट, साईड डिस्टन्स, सुपर इलेव्हेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लहान लहान गोष्टी जरी आपल्याला वाटतात तर या सगळ्या शिकायला मिळतात, एक्झिक्यूट करायला मिळतात. आणि आपण एक थोडंसं काय ना थोडं परफेक्ट इंजिनिअरिंगमध्ये होऊ शकतो. आता रेल्वे इंजिनिअरिंगबद्दल मी आज काय जास्त सांगणार नाही. रेल्वे इंजिनिअरिंगमध्ये मी थोडंसं काम केलेलं आहे. तर रेल्वे इंजिनिअरिंगमध्ये अर्थवर्क हे सेमच असते, त्याचे साईड स्लोप्स वेगळे असतात. आणि रेल्वे इंजिनिअरिंगमध्ये एक सीझन रेनी सीझन पास झाल्याशिवाय अर्थवर्कवर कुठलाही तुम्हाला ट्रॅक टाकला जात नाही. त्यामध्ये 3 प्रकार आहेत. आता जो नॅरो गेज बंद झालेला आहे, 670 mm विड्थ, 1 मीटरचं मीटर गेज आहे, पण 1670 mm ब्रॉड गेज आहे त्या ठिकाणी आपण. तर स्ट्रक्चर जे आहे, कुठलंही रेल्वेचं स्ट्रक्चर हे सबमर्शिबल नसते. हाय लेवल नॉन सबमर्शिबल सगळे स्ट्रक्चर्स रेल्वेचे बांधावे लागतात. कुठलेही स्ट्रक्चर, आता काही ठिकाणी एक्सटेन्सिव्ह केसेसमध्ये गेल्या वर्षी 2019 मध्ये ट्रॅक सबमर्शिबल झाले, रेल्वे ट्रॅक सबमर्शिबल झाले, परंतु स्ट्रक्चर कुठलंही सबमर्शिबल झालेलं नाही. तर स्ट्रक्चर्स हे हाय फ्लड लेवलच्यावर बरेचसे त्यांनी फ्री बोर्ड, त्याच्यानंतर आपलं हे ते कन्सिडर करून बांधलेले असतात. त्यांचे कुठलेही स्ट्रक्चर्स हे एक सबमर्शिबल नसतात. आणि फार ॲक्युरेसी किंवा जे क्वालिटी कंट्रोल म्हणलं जातं हे स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रेल्वेमध्ये फार स्ट्रिक्ट म्हणतात. त्यांचे जे मेटल आहे, त्यांचे जे स्लिपर्स आहे, ते प्रत्येक कोट त्यांची याची सुलाखून जे आपण म्हणतो असे प्रत्येक खिच्यावर टेस्ट करून घेतल्याशिवाय ते कुठलाही आपल्याला हे करत नाही. त्यांच्यात फ्लेक्झिबिलिटी नसते. मटेरियल रिजेक्ट म्हटलं तर रिजेक्ट, किती पण तुमचं ते नुकसान होते ते कॉन्ट्रॅक्टचं हे बघत नाही. पण क्वालिटी असेल, काही ठिकाणी हजारो यात्री ते नेत असतात आणि हजारो यात्रींना ते न्यायसाठी त्यांच्या जीविताचा हे ते सगळा विचार केला तर ह्या ठिकाणी क्वालिटी कंट्रोल, सुपर इलेव्हेशन, त्यांचं ग्रेड हे सगळं तुम्हाला मेंटेन करावंच लागतं. तर रेल्वे इंजिनिअरिंग आणि रोड इंजिनिअरिंगमध्ये एवढं जास्त काही नाही. आता मी रेल्वे इंजिनिअरिंगबद्दल काय जास्त सांगत नाही. त्यांचा मेंटेनन्स डे टू डे असतो. त्यांचा ॲन्युअली, 6 मंथली, क्वार्टरली किंवा बिफोर मान्सून, पोस्ट मान्सून, आफ्टर मान्सून असतात. डे टू डे मेंटेनन्स रेल्वेचा केला जातो. रेल्वेला इनकन्व्हिनियन्स किंवा त्यांना थांबवून चालत नाही. त्यांचा ट्रॅक हा एकदम चांगला मेंटेन करावाच लागतो, ते रेल्वेचा आहे. पण रोडमध्ये एकच सांगण्यासारखं आहे की रोड ही एकच असं स्ट्रक्चर आहे. रोड हायवे इंजिनिअरिंग किंवा कुठल्या व्हिलेज रोड ह्या कुठलाही आहे, ज्या ठिकाणी आता जे आपलं ट्रान्सपोर्टेशनची साधनं आहे ते एक आपण पाण्यामार्फत जातो, एक हवेतून जातो, एक रेल्वेतून जातो, ग्राउंडवरून आणि रोडवरून जातो. एक वेळ शिप जे आहे, जहाज, ते आपल्याला रस्त्यावरून उडून नेता येईल, विमान रस्त्यावरून काहीतरी उडून नेता येईल, रेल्वेचा एखादा डबा रस्त्यावरून उडून नेता येईल, पण माणूस पाण्यावरून चालणार नाही, किंवा रेल्वे पाण्यावर चालणार नाही, किंवा विमान पाण्यावर चालणार नाही, किंवा बस पाण्यावर चालणार नाही, किंवा हवेत चालणार नाही. तर ह्यामुळे रोडचं इम्पॉर्टन्स फार आहे. आणि रोड ह्या रक्त येण्यासारखं आहे. पाश्चात्य देशात समृद्धी आली म्हणून रोड चांगले झाले नाही, तर पाश्चात्य देशामध्ये रोडचं नेटवर्क चांगलं झाल्यामुळं ते रोड्स, ते देश समृद्ध झालेले आहेत. त्यांनी मल्टी लेन रोड्स कन्स्ट्रक्ट केलेलं आहे आणि नेटवर्क फार चांगलेलं आहे. तर अशा प्रकारे हे हायवे इंजिनिअरिंगचं जे काही थोडक्यात मला नॉलेज होतं ते आपल्यापुढं मांडलेलं आहे. काय चुका झाल्या असतील, काय थोडं सांगायचं चुकलं असतं तर मी काय रेग्युलर लेक्चरर नाही, सगळ्यांनी समजून घ्यावं हीच आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, गुरुजनांना विनंती आहे, सर्व विद्यार्थ्यांना आहे. आणि आपल्या काही शंका असतील निसंकोचपणे मला विचारा, जेवढं काय माझ्याकडून सांगता येईल तेवढं 100% मी प्रयत्न करेन.
थँक्यू सर. थँक्यू सो मच. तुम्ही जे काही आज सांगितलेत अगदी सोप्या शब्दांमध्ये मुलांना कळेल. आपल्याकडे फर्स्ट इयर आणि थर्ड इयर या 2 इयरची मुलं आहेत. तर फर्स्ट इयर मध्ये एका स्टुडंटनी क्वेश्चन विचारलाय, तर आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेऊयात का आता? घ्या मॅडम. Yes, sir. तर फर्स्ट इयर मधून सौरभ माळीचा एक क्वेश्चन आहे. व्हॉट इज थिकनेस ऑफ रोड? रोडचा थिकनेस किती असला पाहिजे? रोडचा थिकनेसला आपण क्रस्ट म्हणला जातो. क्रस्ट हे त्याप्रमाणे फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रॅफिक किती आहे आणि त्या रोडचा दर्जा काय आहे, त्या रोडचं स्टँडर्ड काय आहे त्याच्यावर केलं जातं. पण आता जे आहे पेमेंट डिझाईनमध्ये मिनिमम क्रस्ट 30 सेंटीमीटर तरी ठेवावा लागतो तुम्हाला व्हिलेज रोडला. 30 सेंटीमीटरचा तुमचा क्रस्ट फ्लेक्झिबल पेमेंटला यायला पाहिजे. तुमचा मुरमी सरफेस हा क्रस्ट मानला जात नाही. जर जे मेटल आहे, खडी आहे, त्या खडीचा क्रस्ट मानला जातो. जर खाली तुमचा सबग्रेड तुमचा मुरमाचा केल्यानंतर त्याच्यानंतर मिनिमम 1 फुटाचा 30 सेंटीमीटर तुम्हाला खडीचा क्रस्ट तयार करावा लागतो आणि त्याच्यामध्ये DBM, BC, OGC जे त्या फ्लेक्झिबल पेमेंटच्या ज्या ट्रीटमेंट आहेत ते करायला लागतो. पण मिनिमम क्रस्ट हा 30 सेंटीमीटर तरी पाहिजे. ओके सर, थँक्यू. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेम सौरभच विचारतोय. तर इन टार रोड अँड कॉन्क्रीट रोड विच टाइप ऑफ रोड इज गुड आणि इफिशियंट? तर त्याला म्हणायचं की फ्लेक्झिबल रिजिड मध्ये त्यांनी कशाला प्रेफरन्स दिला पाहिजे आपण रोडला? तर फ्लेक्झिबल पेमेंट आणि रिजिड पेमेंट, सिमेंट कॉन्क्रीट रोड आणि डांबरी रोड, डांबराचा रोड, त्यामध्ये मेरिट्स डिमेरिट्स आहेत. ज्या ठिकाणी रोडचं स्टँडर्ड मोठं आहे की एक्सप्रेस वेज आहे, नॅशनल हायवे आहेत, अशा ठिकाणी मेंटेनन्सला जास्तीत जास्त वाव देऊन त्या ठिकाणी ट्रॅफिकला अडथळा निर्माण होऊ नये त्या ठिकाणी आपण रिजिड पेमेंट वापरला. रिजिड पेमेंटमध्ये तुम्हाला इनिशियल कॉस्ट जास्त आहे, परंतु मेंटेनन्स तुम्हाला वारंवार फ्रिक्वेंटली करावं लागत नाही. त्यामुळं आपण रिजिड पेमेंट हे ज्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी मोठी आहे किंवा रोडचं स्टँडर्ड मोठं आहे, मेजर स्टेट हायवे, नॅशनल हायवे किंवा एक्सप्रेस वेज आहेत, त्या ठिकाणी आपण रिजिड पेमेंट वापरतो. आणि रिजिड पेमेंटचं इनिशियल कॉस्ट जास्त असली तर मेंटेनन्स त्याचा कमी आहे. आणि फ्लेक्झिबल पेमेंट त्या ठिकाणी आपण स्टेट हायवे किंवा इंटरनल जे रोड्स आहेत, ODR, MDR, त्या ठिकाणी फ्लेक्झिबल पेमेंट वापरतो. फ्लेक्झिबल पेमेंटला इनिशियल कॉस्ट कमी आहे, परंतु मेंटेनन्स जास्त आहे. पण तो मेंटेनन्सला तुम्हाला वेळ जात नाही, इमिजिएट मेंटेनन्स करता येतो. सरफेस पार्टवर फिलिंग असेल, टेम्पर करेक्शन असेल, प्रोफाईल करेक्शन असेल किंवा स्केलिंग ऑफ रोड ज्याला म्हणलं जातं, वरचं टवके निघून जातात, अशा ठिकाणी आपण इमिजिएट त्याला रिपेअर करू शकतो. परंतु मेरिट्स आणि डिमेरिट्स जर सांगायचं झाले तर रिजिड पेमेंटला मेंटेनन्स जास्त निघत नाही, पण निघाला तर तो मेजर निघतो. ज्या क्रॅक्स बॉटमपर्यंत जातात त्या ठिकाणी टोटल पॅनल काढावं लागतं आणि त्याला डायव्हर्शन रोड द्यावा लागतो. त्यामुळं ज्या ठिकाणी मल्टी लेन आहेत त्या ठिकाणी आपण हे रिजिड पेमेंट प्रोव्हाइड करतो. एखाद्या लेनमध्ये जर क्रॅक निर्माण झाली, एखाद्या लेनमध्ये रिपेअर निर्माण झालं तर त्याला साईड बाय लेननं तुम्हाला ट्रॅफिक डायव्हर्ट करता आलं पाहिजे किंवा त्याला डिटो रोड असला पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी नॅशनल हायवे आणि तुमचे एक्सप्रेस वेज आहेत त्या ठिकाणी जनरली आपण रिजिड पेमेंट वापरतो. Okay, thank you, sir. Next question is, in concrete road, which material is used in joint? जॉईंट साठी आपण कुठलं मटेरियल यूज करतो? जॉईंट साठी आपण एक केमिकल असतं आणि त्याला एक रॉड असतात. तर जॉईंट कसे असतात की इनिशियली जे जॉईंट आहेत तुमचे की तुमचं आता PPC लेईंग झालं, लेईंग झाल्यानंतर PPC तुम्हाला 24 तासाच्या आत इनिशियल तुम्हाला कटिंग करावं लागतं पॅनलला. ते कटिंग असतं ते 3 mm असतं आणि 1/3 थिकनेसचं असतं. समजा जर तुमचं थिकनेस कॉन्क्रीटची 300 mm आहे तर तुम्हाला 100 mm पर्यंत ते डेपला कटिंग 3 mm रुंदीनं करायला लागतं ते पहिले जॉईंट. त्याच्यानंतर 28 दिवसानंतर किंवा 24 दिवसानंतर क्युरिंग पिरियड संपल्यावर
जे फायनल कटिंग केलं जातं ते फायनल कटिंग 6 mm डेप्थनं आणि 5 mm रुंदीनं केलं जातं आणि त्याच्यात जे फिलिंग मटेरियल असते ते सोल्युशन असतं आणि त्याला रिबॉन्ड एक स्ट्रीप असते. ती स्ट्रीप आधी काढली जाते, त्याचा रिबॉन्ड बॉन्ड काढला जातो, त्याच्यात ते केमिकल ओतलं जातं आणि त्याच्यावर ते सील केलं जातं. अशा प्रकारे तो जॉईंट भरला जातो. एक्सपान्शन जॉईंट असू दे, कन्स्ट्रक्शन जॉईंट असू दे किंवा लॉंगिट्युडनल जॉईंट असू दे. त्या ठिकाणी आफ्टर क्युरिंग पिरियड फायनल त्याला हे केलं जातं आणि त्याच्यात आता केमिकलचे नावं मला पाठ नाही, तुम्हाला रिबॉन्ड स्ट्रीप रिबॉन्ड बॉन्ड टाईप हे आणि ते केमिकल वेगवेगळ्या कंपनीचे आहेत ते त्या ठिकाणी भरले जातात आणि त्यामुळं ते ज्याप्रमाणे जर एक्सपान्शन झालं तर ते केमिकल खाली उतरत जातं, जर कॉन्ट्रॅक्शन झालं तर ते थोडंसं वर जातं, त्यामुळे ते भरताना 2 mm खालीच भरलं जातं, 2 ते 3 mm. तर कॉन्ट्रॅक्शन झालं तर ते तेवढं फायनल कॉन्ट्रॅक्शन झालं तर तेवढं वर येतं. अशा प्रकारे हे जॉईंट भरले जातात. जॉईंटचे डिटेल्स सुद्धा मी नंतर सांगेन, कुठले कुठले केमिकल वापरले जातात, कशी जॉईंट भरले जातात फिजिकली. तर ह्या प्रकारे हे जे एक्सपान्शन, कॉन्ट्रॅक्शन आणि कन्स्ट्रक्शन जॉईंट्स आहेत हे रिजिड पेमेंटचे भरले जातात. Okay, sir. Thank you. The next question is from Indrani that why potholes are formed in flexible pavement and what are its solution? म्हणजे जे आता बिटुमिनस रोड ठीक बघतो आहे. पण मोस्टली ते खड्डे तयार होतात. आता ते सोल्युशन आपलं काय? बिटमन सरफेस जो आहे कॅरेजवे बिटमनचा आहे, त्या बऱ्याचशा वेळेला जे पाठवल फॉर्म होतात त्याला बरीचशी कारणं आहेत की कॅप्युलर राईजनं खालच्या क्रस्टमध्ये जर पाणी आलं तर डांबर आणि पाण्याचं जे रिलेशन आहे ते सगळं शत्रूच आहे आणि त्यामुळं जे डांबराला जर पाणी लागलं तर त्या ठिकाणी ते पोरस तयार होतं आणि त्या ठिकाणी क्रॅक तयार होतात. इनसफिशियंट क्रस्ट असला तरी देखील क्रॅक्स तयार होतात, ड्रट्स तयार होतात. BC सॉईलमधनं जर जात असेल एखादा रोग आणि त्या ठिकाणी पाणी ड्रेन आउट होत नसेल त्या ठिकाणी सुद्धा पॉटहोल्स फॉर्म होतात. दुसरं महत्त्वाचं आहे की जे बाइंडर आपण वापरतोय, डांबर जे वापरतोय त्याचं जे पर्सेंटेज किंवा प्रमाण आहे हे कॉन्ट्रॅक्टरकडनं वापरलं जात नाही किंवा त्याचं जे लेईंग आहे त्या पेवर फिनिशरनं त्याला प्रॉपर केंबर न दिल्यामुळं जे सरफेस वॉटर आहे ते स्टॅग्नंट राहतं आणि त्यामुळं जे पाणी त्याच्यात मुरलं जातं किंवा शिपेज झालं जातं आणि त्यामुळं ते वरचा जो डांबराचा लेअर आहे तो डांबराचा लेअर पोरस होऊन निघून जातो आणि आतला जो खडीचा क्रस्ट आहे तो उघडा पडला जातो आणि ट्रॅफिकमुळे त्याच्यातला एक एक खडा निघून त्या ठिकाणी पॉटहोल व फॉर्म होलं जातं. तर ह्याला बरीचशी कारणं आहेत की बाबा सब स्टँडर्ड वर्क, त्याच्यानंतर कॅप्युलर राईजनं स्टॅग्नंट वॉटर असेल तर कॅप्युलर राईजनं, BC सॉईल एरियामध्ये तुम्ही फिल्टर लेअर किंवा GSB लेअर प्रोव्हाइड नाही केलेलं, ड्रेन आउट वॉटर नाही झालेलं, त्यामुळं हे पॉटहोल्स फॉर्म होतात. Okay, sir. Thank you. Then next question is how to make waste plastic roads? वेस्ट प्लास्टिक रोडचं याबाबत आता नवीन हे आलेलं आहे ॲडव्हान्स काहीतरी टेक्नॉलॉजी, पण त्याचं पेमेंट डिझाईन कसं केलं जातं आहे आणि प्लास्टिकचा मेल्टिंग पॉईंट आणि बिटमनचा मेल्टिंग पॉईंट ह्यामध्ये दोन्हीमध्ये कसा मेळ घातला जातो हे अजून तरी मला काही ह्याच्याचं नॉलेज नाही खरं सांगायचं. आणि आमच्यापर्यंत हे अजून टेक्नॉलॉजी झालेलं आहे हे आतापर्यंत सगळं प्रायोगिक तत्वावर चालू आहे असं मला तरी वाटतंय. असं जे प्लास्टिकचे वापरून जे फ्लेक्झिबल पेमेंट केलं जातंय हे असं लार्ज स्टेजमध्ये कुठं आलेलं माझ्या तरी ऐकण्यात नाही किंवा आमच्याकडे जे फ्लेक्झिबल पेमेंटचे आत्तापर्यंतचे जे डिझाईन सर्कलकडून आलेलं आहे त्यामध्ये रबर मोल्डेड डांबर जे आहे त्याचं एक पेमेंट आलेलं आहे ते आम्ही वापरून बघितलं, पण ते आमच्या बॅचमेक्स प्लॅनमध्ये बरेच अडचणी निर्माण करायला. त्याचा मेल्टिंग पॉईंट आणि डांबराचा मेल्टिंग पॉईंट या दोन्हीमध्ये जे कॉम्बिनेशन ते न झाल्यामुळं बरंचसं आम्हाला अडचणी निर्माण झाली, बरंचसं इंटरप्शन्स झाले, त्यामुळे ते बंद केलेलं आहे आम्ही. पण आता हे प्लास्टिकचं आमच्यापर्यंत तरी आतापर्यंत कुठेही फ्लेक्झिबल पेमेंट हे शासनाकडून जे GR येतात किंवा जे फ्लेक्झिबल पेमेंटचे डिझाईन येतात किंवा प्रायव्हेट जे आता डिझायनर आहेत बरेचसे जे DPR आमचे तयार करतात त्यांच्याकडून सुद्धा अजून आलेलं नाही आणि त्याचं एक्झिक्युशन तरी मी अजून कधी केलेलं पण नाही आणि बघितलेलं नाही.
त्यामुळे त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे ह्याचा त्याचे कॉम्बिनेशन कसं केलं जातंय किंवा प्लास्टिक कुठं वापरलं जातंय, हे बिटमनमध्ये वापरलं जातंय. आता प्लास्टिकचा जो लेअर आहे आम्ही रिजिड पेमेंटमध्ये 150 मायक्रॉनचा एक कागद वापरतो. तो कुठं जातो की DLC ड्राय लीन कॉन्क्रीट आहे त्याच्यावर तो कागद अंतरला जातो 150 मायक्रॉन थिकनेसचा फुल विड्थचा वापरला जातो. आणि त्याच्यानंतर PPC पेमेंट क्वालिटी कॉन्क्रीट लेड केलं जातं. तो नेलनं कागद असे नेल मारून फिक्स केला जातो आणि त्याच्यावर मग पेवर फिनिशरनं आम्ही 300 mm PPC केलं जातं. पण कॉम्बिनेशन ऑफ बिटुमन अँड प्लास्टिक हेच आतापर्यंत मला तरी माहिती नाही. सॉरी. थँक्यू सर. तरी मे बी हे थोडंसं रिसर्च वर्क मध्ये पण चालू आहे आणखी. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे दॅट व्हॉट इज दी मिनिमम अँड मॅक्झिमम लाईफ ऑफ साईड ड्रेन. हॅलो, काय क्वेश्चन काय? मॅक्झिमम अँड मिनिमम लाईफ स्पॅन ऑफ दॅट साईड ड्रेन, म्हणजे लाईफ किती असते साईड ड्रेन? स्लॅब ड्रेनची. येस, साईड ड्रेन रोडच्या साईडला जे आपण ड्रेनेज प्रोव्हाइड करतो. ड्रेनेज प्रोव्हाइड करतो लाईफ. जे ड्रेनेज जे प्रोव्हाइड करतो त्याचे 2 ते 3 प्रकार आहेत. एक बिल्टअप गटर आहे, जे आपण जो लेंथ पासिंग टू कॉर्पोरेशन लिमिट, म्युन्सिपल लिमिट, ग्रामपंचायत लिमिट जी रोडची असते त्या ठिकाणी जनरली आपण बिल्टअप गटर RCC गटर प्रोव्हाइड करतो. त्याची लाईफ 50 वर्ष पर्यंत असू शकते. पण जे रुरल एरिया आहे त्या ठिकाणी लेंथ पास होती रोडची, त्या ठिकाणी ओपन गटर असते. त्या ओपन गटरची लाईफ जास्तीत जास्त 3 महिने असते. 3 महिन्यातनं तुम्हाला रिन्युअल करावंच लागतं. नाहीतर त्या ठिकाणी जे साईड स्लोप आपण मेंटेन करत नसल्यामुळं जे मटेरियल असतं ते त्याच्यात घसरून पडलेलं जातं, स्लायडिंग होतं मटेरियलचं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे व्हिजिटेशन असतं, आत गवत वाढलं जातं. त्याच्यानंतर जे त्या ठिकाणी बरेचसे खेड्यातले जनावरे वगैरे त्या ठिकाणी येतात, त्याच्या पायाने वगैरे ते ट्रेन मोजलं जातं. बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी एन्क्रोचमेंट करून ते गटर मोजवलं जातं. त्यामुळे ते फंक्शनिंगमध्ये राहण्यासाठी प्रत्येक 3 ते 4 महिन्याला त्यांना रिन्युअल करावं लागतं. आणि त्याचं लाईफ मॅक्झिमम म्हणलं तर 6 महिने, मिनिमम म्हणलं तर 2 महिने ओपन गटरचं. आता बिल्टअप गटरमध्ये बिल्टअप ओपन गटर आणि बिल्टअप क्लोज गटर विथ कव्हर विथ फुटपाथ असं असते. त्याला आपण इन्स्पेक्शन चेंबर ठेवतो, त्याच्यानंतर क्लिनिंग करतो. त्याला ग्रेडियंट असतो, सांडपाणी आणि सरफेस वॉटर जे रेंज असते ते त्याच्यात कलेक्ट होतं आणि त्याला लाईफ 50 वर्षापर्यंत असते. ओके, मग आपण हे रिन्युएशन किती वर्षानंतर केलं पाहिजे? ऑलमोस्ट 3 महिने सांगितलं की इकडे ओपन असेल तर आणखी रिन्युएशन मध्ये काय हे क्लोज आहे. आता चालू दुरुस्ती म्हणून जे फंड्स येतात, CR त्याला आपण म्हणलं जातं, करंट रिपेअर्सला आम्हाला आतापर्यंत जे रोडमध्ये आहे की 3 किलोमीटरला 1 माईलमध्ये प्रोव्हाइड केला जातो. एक मॅन पॉवर प्रोव्हाइड केली ते 3 किलोमीटर मेंटेन करतात. त्याच्यामध्ये त्याचं ड्युटीज काय आहेत की साईड शोल्डर्समध्ये कमी भरून घ्यायचे आणि जे गटर्स आहेत त्या गटरमध्ये फावरा कोरा घेऊन त्यात जे काय डेब्रिस पडलेलं आहे ते काढायचं. हा डे टू डे मेंटेनन्स त्यांना 3 किलोमीटरमध्ये बोथ साईड करायचं आहे गटरमध्ये. पण आता अलीकडं आपलं जे मैल मजूर सगळे रिटायर झालेत, नवीन भरती नसल्यामुळं आपण हे मेंटेनन्सचं टेंडर करतो आणि हे 2 वर्षाकरता एखाद्या एजन्सीला, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला ते देतो आणि त्याच्यामध्ये कंडिशन आहे की त्यांना ड्रेनेज फंक्शनिंग व्यवस्थित ठेवायचं आहे. मग त्याच्या स्किलप्रमाणे त्यांना 3 महिन्यातनं करू दे, 2 महिन्यातनं करू दे किंवा 6 महिन्यातनं करू दे. पण व्हाईल इन्स्पेक्शन जे आहेत ऑफिसरचं त्यावेळेला ते गटर मोजलेलं किंवा इंटरप्ट झालेलं किंवा फंक्शनिंग न होत असलेलं आढळून आलं न पाहिजे. ते फंक्शनमध्ये राहिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला ज्या समर सीझनमध्ये, उन्हाळ्यामध्ये ते करत नाहीत बरेचसं. पण प्री मान्सून आणि पोस्ट मान्सून आम्ही इन्स्पेक्शन करतो आणि त्याप्रमाणे 3 महिन्याला तरी त्यांनी त्याचं मेंटेनन्स करायला पाहिजे. Okay, definitely, sir. Thank you. Next question is from Yogita. That what is the maximum life of tar road? म्हणजे आपले बिटुमन रोडची लाईफ स्पॅन काय? टार रोडचं लाईफ
त्याच्या टाईपवर आहे. कुठल्या टाईपचं त्या ठिकाणी पेमेंट प्रोव्हाइड केले, DBM प्रोव्हाइड केलं आहे, BBM प्रोव्हाइड केलं, बेस कोर्स किंवा डेन्स बिटमन कार्पेट केलं आहे, बिटमन बाउंड मेकॅडम केलं आहे किंवा बिटमन मेकॅडम केलं आहे, किती थिकनेसनं त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्याच्यावर ॲक्सल लोड काय आहे आणि ट्रॅफिकची फ्रिक्वेन्सी काय आहे, त्याच्यावर जी ट्रीटमेंट दिलेलं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आपण व्हिलेज रोड, ODR, MDR हे आंतरजिल्हा मार्ग, इंटर डिस्ट्रिक्ट रोड आहे, त्या ठिकाणी हेवी ट्रीटमेंट देत नाही, त्या एवढं आपल्याला फंड्स येत नाही. त्यामुळं आपण त्या ठिकाणी OGC, ओपन ग्रेडर कार्पेट विथ लिक्विड सिलिकोट ही ट्रीटमेंट जनरली आपण देतो. 10 mm कॉम्पॅक्टेड थिकनेस असते त्याची आणि त्याचं लाईफ 3 वर्षापर्यंत असते. आणि जे नॅशनल हायवे आणि तुमचे स्टेट हायवे असतात त्या ठिकाणी आपण BBM, MPM मॉडिफाईड पेनिट्रेशन मेकॅडम किंवा बिटमन बाउंड मेकॅडम किंवा डेन्स बिटमन मेकॅडम हे ठरवलं जातं आणि त्याच्यात पण ॲक्सेल लोड आणि फ्रिक्वेन्सीनुसार त्याची थिकनेस ठरवली जाते. आता DBM जो आहे डेन्स बिटमन मेकॅडम 50 mm पासून ते 90 mm पर्यंत थिकनेस असते. तर 90 mm थिकनेसचा DBM करून त्याच्यावर 40 mm चा जर BC बिटमन कार्पेट केलं तर 5 वर्षे त्याला काही होणार नाही, किती ट्रॅफिक जाऊ दे, किती ॲक्सेल लोड जाऊ दे, किती फ्रिक्वेन्सी असू दे. आणि जे व्हिलेज रोड वगैरे काय आहे त्या ठिकाणी लाईफ त्याचं पण 4 वर्ष आहे, 4 वर्षामध्ये काही व्हायला नको. पण बरंचसं आता मगाशी जे सांगितलं तर मेंटेनन्स प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी. आता व्हिलेज रोड आणि MDR, ODR त्या ठिकाणी आमच्याकडे फंड्स नाही, त्या ठिकाणी मेंटेनन्स करता आम्ही एजन्सी फिक्स करू शकत नाही. आणि मग हे जे रोड आहे त्याच्या बाजूला बागायत एरिया बराचसा आहे आणि बरेचसे शेतकरी गटर मोजवलं जातात, आम्ही कुणाला जवळच नाही. आणि एजन्सी ज्या आहेत त्या आत्ता ज्या जे बॅटमिक्स प्लांट आहेत, हॉटमिक्स प्लांट आहेत, सेन्सर पेवर आहेत, त्यांनी कामं करत नाहीत, त्यांना त्याचे टेंडर कंडिशन नसतात. ते बरेचसे कोल्ड मिक्सर किंवा गाडगे मिक्सर असे जे लहान मिक्सर असतात त्यांनी कामं केले, ते कामं सब स्टँडर्ड होतात, त्यामुळे त्याचं लाईफ पण कमी जातं. तरी पण ते रिन्युअल आहे किंवा त्या ठिकाणी तो लाईफ ऑफ बिटमन रोड आहे ते मिनिमम 3 वर्ष तरी टिकला पाहिजे आणि हायवेला 5 वर्ष टिकला पाहिजे. Okay, thank you, sir. Next question is from one student that which procedure is used for reducing the expansion and contraction in RCC road? म्हणजे जे काही एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन होत असेल त्यासाठी आपण प्रिकॉशन्स काय घेऊ शकतो? प्रिकॉशन म्हणजे आपण त्या ठिकाणी आपण फ्लेक्झरल स्ट्रेंथ काढली जाते कॉन्क्रीटची आणि डावेल बार्स प्रोव्हाइड केले जातात. आपण त्या ठिकाणी 750 mm लांबीचे आणि 32 mm डायमीटरचे आणि 300 mm सेंटर टू सेंटर आणि त्या पेमेंटच्या थिकनेसच्या सेंटरला डावेल बार आपण प्रोव्हाइड करतो. त्या डावेल बार मध्ये फ्लेक्झरल जे तुमचं स्ट्रेंथ आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन जॉईंटला विस्टँड करू शकते. डावेल म्हणजे त्या ठिकाणी आपला रेन्फोर्समेंट कॉन्क्रीटच त्या ठिकाणी आपण करतो, ते प्लॅन कॉन्क्रीट होत नाही. आणि त्या ठिकाणी आपण त्याला ग्रुप प्रोव्हाइड करतो, त्या ठिकाणी एक्सपान्शन जॉईंट प्रोव्हाइड करतो. त्यामुळे एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन जॉईंटला आपण डावेल बार प्रोव्हाइड करणं हेच आपल्याकडं आता त्याच्यावरचे रेमेडी आहे. ओके सर, मग स्पेसिंग किती असेल प्रत्येक बार मधलं सर? हां, स्पेसिंग 300 mm चं बारमध्ये स्पेसिंग असतं आणि त्याची लेंथ 700 ते 750 mm असते आणि सेंटरपासून दोन्ही साईडला सारख्या लेंथवर तो केला जातो. आणि स्पेसिंग हे ह्याच्यावर पण असतं की पॅनल किती डिझाईन करताय तुम्ही. समजा रोडची विड्थ 5 मीटर आहे आणि पॅनल तुम्ही 4 मीटरचा घेतला, 20 स्क्वेअर मीटरचा पॅनल तुम्ही डिझाईन केलं आणि त्याची थिकनेस आहे 300 mm आणि त्यामध्ये जर तुम्ही कुठले बार वापरायचे आणि ते किती स्पेसिंगवर वापरायचे ह्या तुमच्या पॅनल डिझायनिंगवर असतं. पेमेंट डिझाईनला पॅनल डिझाईन करायचं. पॅनल डिझाईनमध्ये पण 2 प्रकार आहेत. पॅनलला एक जर 7 मीटरचा तुमचा कॅरेजवे असेल तर तुम्हाला पॅनल 5 मीटर डिझाईन करून दोन्ही बाजूला 1-1 मीटरला परत ग्रुप घ्यायला लागते. त्या ठिकाणी ब्रेक करायला लागतो, तुम्हाला जॉईंट येतो, जेणेकरून एवढ्या विड्थला तुम्हाला क्रॅकिंग होतं, सरफेस क्रॅकिंग होतं. म्हणून त्या ठिकाणी दोन्ही साईडला 1-1 मीटरवर परत तुम्हाला एक्सपान्शन जॉईंट प्रोव्हाइड करायला जातं. तर त्या ठिकाणी पण डावेल बार्स आपण वापरले जातात. Okay, sir. Thank you. Then next question is,
how to carry out or how to check the strength of flexible How to? how to check strength of flexible pavement. हाऊ टू चेक स्ट्रेंथ ऑफ फ्लेक्झिबल पेमेंट. फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये आपण स्ट्रेंथ जर काढायची असेल तर त्याचे कोर कटर काढतो आणि कोर कटरवरनं त्याची डेन्सिटी, त्याची थिकनेस, त्याच्यावर आपण त्याचं लाईफ ठरवतो किंवा त्याची डेन्सिटी अचीव झाली आहे का नाही, किंवा त्याच्या खाली जो कोर कटरच्या खाली जे आपण क्रस्ट प्रोव्हाइड करतो, त्याच्या खाली जे सबपेज प्रोव्हाइड करतो तो व्यवस्थित कॉम्पॅक्ट झाला नाही, त्याची डेन्सिटी अचीव झाली नाही, त्याची थिकनेस ॲज पर डिझाईन आहे का नाही, त्याच्यावरच आपण स्ट्रेंथ ठरवत जातो. किंवा ट्रायल पीट घेतो. जर समजा तुम्हाला कोर कटर नसेल तर ट्रायल पीट घेतो आणि त्या ट्रायल पीटनुसार आपण त्याची किती थिकनेस आहे आणि आपण त्या ठिकाणी किती थिकनेस प्रोव्हाइड करायला पाहिजे ॲक्सेल लोड प्रमाणे, त्या ठिकाणी त्याची स्ट्रेंथ आपण सर्टन करतो. किंवा एक बीम मेथड आहे की टायरच्या खाली. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲज अ कम्युनिटी साईड ड्रेन. हा क्वेश्चन प्लीज. Please repeat question. As a community, yes, I can repeat it. As a community, can anyone complain about broken side drains or open gutters? म्हणजे आपण कंप्लेंट करू शकतो का आणि कोणाकडे केली पाहिजे मग तसं जर काही असेल तर? प्रत्येक भारतीय नागरिकाला जे शासनाचं कुठलंही ज्या ठिकाणी फंड्स खर्च केलेला आहे आणि त्याचा वापर किंवा तिचं सब स्टँडर्ड असेल किंवा त्याचा मेंटेनन्स होत नसेल त्याला तक्रार करायला प्रत्येकाचा हक्क आहे. त्याच्यानंतर माहिती अधिकार आहे, राईट ऑफ इन्फॉर्मेशन. तर हे जे रोड आहे ह्यामध्ये जे PR आणि ODR हे जे रोड आहे हे जिल्हा परिषद बांधकाम विभाग आहे, त्यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता. त्याच्यानंतर MDR स्टेट हायवे हे जे रोड आहेत हे स्टेट गव्हर्नमेंटचं सार्वजनिक बांधकाम खातं आहे, PW डिपार्टमेंट. त्याच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियरकडं, डेप्युटी इंजिनियरचं तालुका लेवलला कार्यालय आहे, त्या ठिकाणी तुम्ही कंप्लेंट करू शकता. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं डिस्ट्रिक्ट लेवल आहे, त्या ठिकाणी तुम्ही माहिती अधिकार किंवा साधा प्लेन पेपरवर तुमची कंप्लेंट करू शकता किंवा फोनद्वारे तुम्ही आम्हाला सांगू शकता. नॅशनल हायवे एक्सप्रेस वे आहे ते सगळे नॅशनल हायवे डिपार्टमेंटकडे आहेत. त्यांचं आपल्याकडे कोल्हापूरला ऑफिस आहे, सोलापूरला आहे, साताऱ्याला आहे. त्यांचं पण आम्ही कॉन्टॅक्ट केला तर नंबर देऊ. त्यांचे पण जे सब डिव्हिजन आहेत ते ठिकठिकाणी आहेत, त्याच्याकडे तुम्ही कंप्लेंट केलं तर इमिजिएट दखल घेतली जाते, थोडं मी सांगतो. ओके सर, थँक्यू. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे सौरभ विचारणार आहे, फर्स्ट इयर स्टुडंट. तो डायरेक्टलीच विचारेल आपल्याला. सौरभ, यू कॅन आस्क द क्वेश्चन, अनम्यूट कर आणि विचार. सौरभ. हॅलो टीचर, आवाज येतोय का? हा येतोय मला. येते, बोल. सर, जेव्हा पण टनेलचं जे कन्स्ट्रक्शन पूर्ण होतंय आणि डोंगरांमधून पण टनेल पास केले जातात, मग त्याची काय भीती असते का? म्हणजे लँडस्लाइड अवॉइड करण्यासाठी काय केले असते? काय असते परत एकदा टनेलचं काय क्वेश्चन पुन्हा एकदा विचार. सर, जे बोगदा त्यांना असतात बघा आणि टनेल असतात ते डोंगरामधून जेव्हा पास केलेले असतात टनेल, तेव्हा त्याच्या कन्स्ट्रक्शन नंतर मग ते लँडस्लाइड होईल, भूस्खलन होईल अशी काही भीती असते का? म्हणजे लँडस्लाइड अवॉइड करण्यासाठी काय केलेलं असते तिथं? चांगला प्रश्न आहे. तर आपण ज्यावेळेला टनेल एक्झिक्यूट करतो त्यावेळेला त्याची अलाइनमेंट वरनं एकदा फिक्स केली जाते आणि त्यानुसार दोन्ही बाजूने किंवा एका बाजूनं त्याचं एक्सक्रेशन चालू केलं जातं बाय ब्लास्टिंग, मकिंग. जे लूज मटेरियल आहे त्याला मकिंग म्हणलं जातं. बरेचसे प्रिकॉशन घेऊन ते मकिंग केलं जातं आणि त्याचं जे तुमचं मटेरियल आहे ते सगळं काढल्यानंतर सेमी सर्क्युलर आकाराचा तुम्हाला टनेल त्या ठिकाणी बघायला मिळतो. त्या ठिकाणी जो आपण एक्सपेक्ट केलेला स्टार्टा आहे त्याच्या सगळ्या टेस्ट घेतल्या जातात. ते मटेरियल लूज आहे का किंवा काय, आणि त्याच्यानंतर ते सगळं लूज मटेरियल मकिंग जे असतं ते काढलं जातं
आणि त्या ठिकाणी गनायटिंग केलं जातं. आधी सरफेस गनायटिंग केलं जातं. त्याच्यानंतर जे लूज त्या ठिकाणी पोकळी वगैरे आढळते त्या ठिकाणी ग्राउटिंग केलं जातं. 1:1 प्रपोर्शन वापरून आणि रॅपिड हार्डनिंग सिमेंटनं ग्राउटिंग केलं जातं. त्याच्यानंतर दोन्ही बाजूला तुम्हाला लाईनिंग केलं जातं. एक ठराविक उंचीपर्यंत पेव्हमेंटच्या बाजूला ज्या ठिकाणी कॅरेजवे आहे, गटर आहे, त्या गटरच्या बाजूला सर्वसाधारणपणे 2 मीटरपर्यंत स्टोन लाईनिंग किंवा आरसीसी लाईनिंग केलं जातं. आणि जो सिमिलर सर्क्युलर भाग आहे त्या ठिकाणी एक मेश प्रोव्हाइड केली जाते आणि ते मेश प्रोव्हाइड करून त्या ठिकाणी नेलनं ते मेश फिक्स केली जाते त्या सिमिलर सर्क्युलरला. आणि त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला पूर्ण थिकनेसनं सर्वसाधारणपणे 75 mm थिकनेसनं गनायटिंग केलं जातं. आणि त्याच्यामध्ये जे वर्ण जे सिपेज वॉटर वगैरे येतं त्याला प्रेशर रिलीफ आणि वॉटर रिलीफ असे त्या ठिकाणी पाईप्स प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून तुम्हाला त्याचा लँडस्लायडिंग होऊन किंवा त्या टनेलमध्ये कुठलेही दगड पडून ॲक्सिडेंट होणार नाही असे प्रिकॉशन घेतली जाते. आणि बऱ्याचशा ह्या हेवी ट्रीटमेंट आहे ते एपॉक्सी वापरलं जातं त्या ठिकाणी आणि हेवी ग्रेडचं कॉन्क्रीट वापरलं जातं. त्या ठिकाणी अँटीकरोजिव्ह स्टील मेश वापरली जाते आणि त्या ठिकाणी गनायटिंग, ग्राउटिंग आणि जॅकेटिंग करून ते तुम्हाला प्रिव्हेंट केलं जातं. Thank you, sir. Is anyone want to ask question? You can ask directly here. हॅलो सर. हां बरं. Yes. अजून एक क्वेश्चन आहे. Saurabh. हां बोल Chara. तर रेल्वे ट्रॅक जेव्हा कन्स्ट्रक्शन पूर्ण होते तेव्हा रेल्वे ट्रॅकच्या एक स्मॉल ऍग्रिगेट स्प्रेड ओव्हर इट झालेलं असते, टाकलेलं असते. मग ती खडीच का टाकतात आणि त्याचं फंक्शन काय? हां फंक्शन म्हणजे ते ॲक्ट ॲज अ कुशन. ते जे मेटल टाकलं जातं ना ते कुशनसाठी ॲक्ट होतं आणि त्यामुळं तुम्हाला जे जर्क आहे ते जर्क बसत नाही किंवा त्याचं सिंकिंग होत नाही कुठल्याही याचं. त्यामुळं ते ॲग्रिगेट ते टाकले जातात ते एका साईजचे असतात आणि त्याची थिकनेस 60 सेंटीमीटर असते, 2 फूट असते आणि त्याला साईडला 2:1 स्लोप असतो आणि त्यामुळे ते सगळे जर्क तुमचे ते ऑब्झर्व करून घेतं, त्यामुळे ते मेटल टाकलं जातं. आता ह्याच्यात डिटेल एवढंच मला सांगता येत नाही आणि असं आहे माझ्याकडं, पण रेल्वेचं एक्झिक्युशन जास्त मी केलेलं नाही. पण ते मेटल जे आहे ते तुमचं थोडं जर्क आणि सगळं ऑब्झर्व केलं जातं आणि स्मूथ तुम्हाला त्या ठिकाणी रायडिंग सर्फेस मिळतो. Okay. Thank you, sir. HOD sir. हॅलो. Yes, sir. पुदाल साहेब. हा बोला सर. हॅलो. हा सर. गायकवाड सर बोलतोय. हा सर. अगदी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमचा अनुभव विद्यार्थ्यांबरोबर शेअर केला. त्याच्यामध्ये तुम्ही हायवे, ब्रिजेस आणि रेल्वे हे तिन्ही गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न केला आणि या अनुभवाचा नक्कीच मुलांना फायदा होईल. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आज इथं आलात आणि विद्यार्थ्यांसाठी वेळ दिलात. माझं एक प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे. बोला सर. दिल्ली आग्रा हायवे जो आहे तर त्या हायवेवरती गाड्यांचे टायर बस्ट होण्याचं प्रमाण खूप होतं. म्हणजे साधारण 1-1.5 वर्षापूर्वी मी अनुभवलं होतं. तर काही अंतरावर असं अगदी 4-4, 5-5 किलोमीटर आपल्या गाडी टायरच्या खुणा दिसत होत्या त्याच्यावरती. तर टायर बस्ट कॉन्क्रीट पेव्हमेंट होता, रिजिड पेव्हमेंट, पण खूप प्रमाण अनुभवलं इतर हायवेच्या मानानं टायर बस्ट होता. तर काय फॉल्ट असेल किंवा काय कारण असेल, कारण त्या हायवेवर जास्त ऑब्झर्व केलेला आहे. हा क्वेश्चन आहे. आणि जर गाडीचे टायर हिट होऊन जर हे होत असेल तर आपण रिजिड पेव्हमेंट कन्स्ट्रक्ट करत असताना असं काही आपण करतो का की अल्टरनेट काही किलोमीटर रिजिड पेव्हमेंट त्याच्यानंतर काही किलोमीटर फ्लेक्झिबल पेव्हमेंट असं काही केलं जातं का? त्याच्याबद्दल थोडीशी. हा सर. तर कंपोजिट पेमेंटचं आपल्याकडं आता चालू झालेलं आहे आणि रिजिड पेमेंटचे हा जो कन्सेप्ट आहे खरं म्हणलं तर आपल्याकडं एक्सप्रेस वेला, नॅशनल हायवेला नको आहे. तर इथले जे टेम्परेचर आहे आणि फॉरेन कंट्रीमधलं टेम्परेचर आहे त्यात आपला फरक आहे. त्या टेम्परेचरला आपल्या टायर टिकत नाही आणि त्याचं जे फ्रिक्शन आहे, आपला जो रायडिंग सरफेस आहे त्यांचे जे कपॅसिटीचे किंवा त्यांचे जे फिनिशिंगचे पेवर आहेत ते पेवर त्या कपॅसिटीचे आपल्याकडे आणले जात नाहीत आणि त्यामुळे रायडिंग सरफेस जर रफ आल्यामुळं बरंचसं फ्रिक्शन वाढलं जातं आणि त्यामुळं बरेचसे ॲक्सिडेंट होतात. आणि जरी डिझाईन स्पीड 100 किलोमीटर असलं तर बरेचसे व्हेकल 120-130 किलोमीटर जातात. तो काही दोष नाही त्यांचा, पण हे टेम्परेचरला
आपल्या हे पेमेंट फिजिबल नाही. आता इव्हन अमेरिका, ऑस्ट्रेलियाला टेम्परेचर असतं, त्यांनी त्याच्यावर रिजिड पेमेंटवरती पुन्हा फ्लेक्झिबल पेमेंटचा एक लेअर करायचा आता चालू केलेला आहे बऱ्याच ठिकाणी, किंवा कॉम्पोजिट पेमेंट तयार केलेलं आहे. एक लेन तुमची फ्लेक्झिबल पेमेंट आणि एक लेन रिजिड पेमेंट, किंवा एक 20 किलोमीटर रिजिड पेमेंट आणि त्याच्यात 20 किलोमीटर फ्लेक्झिबल पेमेंट, जेणेकरून तुमचं टेम्परेचर कमी होईल, फ्रिक्शन कमी झाल्यामुळे तुमचं टायर बस्ट होण्याचं प्रमाण कमी होईल. असे बरेचसे हे झाले. आता आपल्यात देखील एक दिल्ली आग्रा मी काही बघितलेलं नाही रोड, 6 लेन आहे, तो 6 लेन रोड आहे आणि त्या ठिकाणी टेम्परेचर पण भरपूर असावं, त्यामुळे बरेचसे ॲक्सिडेंट होतात. पण आपल्याकडे देखील आता माझ्या ते प्रमाणे 2 एक्सप्रेस वेला की त्या ठिकाणी रिजिड पेमेंटवरती ओव्हरलेइंग करून फ्लेक्झिबल पेमेंटचा लेअर देण्यात आलेला आहे. हीच त्याला रेमेडी आहे. थँक्यू. थँक्यू सर. मॅडम, आय थिंक वी हॅव कव्हर्ड. जरा आता सरांनी पण प्रश्न विचारावेत, पुन्हा अशी संधी येणार नाही. मला जे एवढा चान्स दिला या ठिकाणी आपल्या पुढे सादर करायचा, वेडवाकडे जे सादर केलं ते आपण समजून घेतलं. तसं काही नाही, हो सर. तसं काही नाही, तसं काही नाही, तसं काही नाही सर. पदालत साहेब मस्त झाला, मस्त केलं पदालत साहेब. नागेंद्र सर बोलतो, मस्त प्रेझेंटेशन झाला. सध्याच्या आहेत आमच्या साईटला कुठल्या पण व्हिजिट द्यावी. सगळे मुलं एकदा नक्की नाही. कोरोना थोडस शिथिल झाल्यानंतर त्या साईटला किंवा बॅच जरी आलं तर टोटल आम्ही त्या ठिकाणी तुमचं सगळे म्हणजे मुलांच्या लंचची सुद्धा सोय करू आणि त्या ठिकाणी चांगलं तुम्हाला ट्रेनिंग देऊ. ओके, असं मी ग्वाही देतो. आणि कधी आपला कुठल्याही साईटला रिजिड फ्लेक्झिबल पेमेंट किंवा मेजर ब्रिजचं रिपेअर, मेजर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन, मायनर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन जे आहे, कुठले प्लॅन्स आहेत, ॲडव्हान्स मशिनरी आहे, कधी आपण सांगितलं तर कधी आपण अरेंज करू शकता. थँक्यू सर. नक्की. थँक्यू. हा सौरभ. I have one more question, sir. When the construction of road is completed and when the government officer came there to check the quality of that road, then on which basis how they check the construction of road is good or bad? रोड पूर्ण झाल्यानंतरच गव्हर्नमेंट ऑफिसर येते नाही, त्यांच्या फ्रिक्वेंटली त्या ठिकाणी चेकिंग असतं. बऱ्याचशा त्यांच्या व्हिजिट असतात आणि त्या व्हिजिटमध्ये ते क्वालिटी चेक करत असतात. पण फिनिश झाल्यानं एखादा ऑफिसर आला तर ते शेवटी रायडिंग सरफेस बघितलं जातं. ते ड्रायव्हरला सांगतो 120 स्पीडनं 10 किलोमीटर गाडी चालव, त्याच्यानंतर गाडी थांबव, त्या ठिकाणी साईड स्लोप 2 to 1 आहेत का, गटरच्या आणि त्या साईड स्लोपच्या मध्ये बर्म प्रोव्हाइड केलेला आहे का, त्याच्यानंतर पाईप ट्रेनच्या खाली सोलिंग केलेलं आहे का, त्याच्यानंतर पॅरापेटवर डायरेक्शन ऑफ फ्लो लावलेलं आहे का. त्या ज्या फिजिबल गोष्टी आहेत, ज्या आता हिडन आहेत ते पाहत नाही, पण फिजिबल जे आहेत, रायडिंग सरफेस बघितला जातो, साईड शोल्डरचा केंबर बघितला जातो, त्याच्यानंतर कॅरेजवेचा केंबर ते चेक करतात त्या ठिकाणी येऊन, त्यानंतर डिझाईन स्पीडला गाडी पळवून बघतात, त्याच्यानंतर मेजर ब्रिजवर सुद्धा इम्पॅक्ट द्यायला लावतात, एखादा रोलर आणून उभा करून ब्रेक मारून. अशा बऱ्याचशा ज्या तुमच्या फिजिबल टेस्ट आहेत ते ऑफिसरची सुपरिटेंडिंग इंजिनियर किंवा चीफ इंजिनियर लेवलचे ज्या ऑफिसर येतात ते थरली बघतात. कारण काय होतं की पूर्वी काय व्हायचं की रोड एकदा फिनिश झाला की त्या कॉन्ट्रॅक्टरला टोटल पेमेंट केलं जायचं, त्याच्याकडे आपली लायबिलिटी काही राहायची नाही. आता टिपिक लायबिलिटी पिरियड त्यांना आपण देतो 3 वर्षे 5 वर्षे, त्यामुळे एवढं चेकिंग करायची आवश्यकता नाही. पण ज्यावेळेला त्याचं कॉन्ट्रॅक्टर संपवायचं असते, त्याचे अग्रीमेंट संपवायचं असते, आपल्या ताब्यात रोड घ्यायचं असते, त्यावेळेला बरेचसे पॅरामीटर्स असे आहेत की ते बघितले जातात फायनल बिलाच्या वेळेला, की त्याचं डिपॉझिट रिलीज करायच्या वेळेला. तर त्या ठिकाणी मग सरफेस, रायडिंग सरफेस कसं आहे, केंबर साईड स्लोपचं कसे, साईड स्लोप्स कसे आहेत, त्यांच्यात ब्रिजवरचं रेलिंग कसं आहे, त्याच्यानंतर सेफ्टी मेजर्स काय काय घेतलेले आहेत, इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर त्याचे बोर्ड कसे लावलेले आहेत, साईन, क्वेश्चन, इन्फॉर्मेशन बोर्ड त्या स्टँडर्डचे लावलेले आहेत का, युनिव्हर्सिटीच्या मार्काप्रमाणे लावलेले आहेत, हे सगळं ते चेक करतात. त्यांच्याकडे एक क्युरीशीट असते, त्या क्युरीशीट प्रमाणे ते टिक मार्क करत जातात, हे आहे का, हे आहे का. अशा प्रकारचे फायनल चेकिंग त्यांचं रोड फिनिश झाल्यानंतर केलं जातं.